चाणक्य मंडल जे काम करायला निघालंय त्या शैक्षणिक सामाजिक कामातल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, एका व्याख्यानमालेची सुरुवात करताना उगाच काहीतरी शब्द बोलावेत आणि ते बोलताना श्रोत्यांना उद्देशून काहीतरी म्हणायचं असतं म्हणून मी हे शब्द आता बोललेलो नाही। आपण काही एक विचार मनामध्ये ठेवून तो या समाजामध्ये प्रस्थापित करत, समाज संघटित करत, भारताच्या सुवर्ण युगाचं स्वप्न पाहत पुढे निघालो। चाणक्य मंडलच्या औपचारिक कोर्सेसना प्रवेश घेणाऱ्यांसकट सगळे आणि आपण जे आज जमलेलो तिथे हे एक केवळ छान भाषण ऐकायला आले असतील असं मला वाटत नाही, तसे ते नसतील असं मी गृहीत धरतो। आपल्या मनात स्वप्न भारताच्या सुवर्ण युगाचं आहे। हे नव सुवर्ण युग, ज्याला आपण नव हिंदवी स्वराज्य म्हणूयात, ह्याच्यासाठी आपल्याकडून काय काम करूयात तर ती प्रेरणाही घेऊ, त्याचे आधुनिक विचार शिकू आणि आपली त्याकरताची पावलं टाकू, हा विचार घेऊन आपण इथे जमलो। आपण डोळ्यासमोर ठेवलं की हे 7 महापुरुष आणि त्यांच्या आयुष्याचं सिंथेसिस, म्हणजे एका बाजूला नुसती खोटी भक्ती नको, पण चिकित्सा म्हणजे द्वेषमूलक मुद्दाम धरून ठोकणेच काहीतरी असंही नको। आम्ही वर्तमान काळामध्ये एवढा महान देश होऊन बसलो आहोत की आम्ही महापुरुषांची सुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या खंदकांच्या मध्ये किंवा दुकानांच्या मध्ये वाटणी केली आम्ही। शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विवेकानंद म्हणजे भगवे, म्हणजे हिंदुत्ववाद्यांचे, आणि शाहू फुले आंबेडकर म्हणजे पुरोगामी, डावे, समाजवादी, साम्यवादी वगैरे वगैरे। या सगळ्या गर्दीमध्ये गांधीजी सध्या कोणाचेच नाही। आपल्याला म्हणायचंय की महापुरुषांच्या कार्याची ही रंगांच्या दुकानांनुसार केलेली वाटणी आपल्याला मंजूर नाही। या सगळ्यांनी देशाच्या समोरच्या त्या वेळच्या प्रश्नांशी जो संघर्ष केला त्यातनं आपल्याला शिकायचं। हे जे तुमचे आमचे ही वाटणी आहे ही बदलून टाकायची आणि आज राष्ट्रीय जीवनाकडे पाहताना जे एक दुभंगपणा दिसतो तो मिटवण्यासाठी काम करायचं। तो दुभंगपणा म्हणजे एका बाजूला काही संस्था, संघटना, विचारधारा, रंग, झेंडे, खंदक, दुकानं ही मुख्यतः राष्ट्र, राष्ट्रीयत्व या भाषेत बोलतात, पण मग त्यांना जनसामान्यांची समतेची आकांक्षा, समाजाच्या सर्व स्तरांना निर्णय प्रक्रियेच्या मध्ये आम्हाला सामील होता आलं पाहिजे असे बरोबरीचं, मानाचं, सन्मानाचं स्थान यामध्ये दलित समाज, बहुजन समाज आणि स्त्री वर्ग या आकांक्षांचं तितकंसं भान केवळ राष्ट्र, राष्ट्रीयत्व ही भाषा जे बोलतात ते त्यांच्या वागण्यात दाखवत नाहीत, कामात दाखवत नाही। दुसऱ्या बाजूला ज्यांनी सामाजिक समता, सामाजिक न्याय, पुरोगामी इत्यादी भाषा बोलायची, हे प्रसंगी राष्ट्र, राष्ट्रीयत्व याचं भान ठेवून कामाची पावलं पुढे टाकतात असं दिसत नाही। आपल्याला आपल्या कामातून हा दुभंगपणा दूर करायचा आहे। मला वाटत राहतं की आता जवळजवळ 100 वर्ष होतील या महाराष्ट्राने आणि भारताने सुद्धा एक वाद पाहिला। तो वाद होता आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक समता। आमच्या वैचारिक बौद्धिक जगतामध्ये चिरफाया अजूनही आहेत। आधी राजकीय स्वातंत्र्य असं म्हणणारा ज्यांचा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विजय झाला असं मानायला जागा आहे, ते म्हणाले की हा परकी इथे घुसून बसलाय, तो फोडा आणि राज्य करा पद्धतीने राज्य करतो, पहिल्यांदा आपण त्याला घालवू इथून आणि मग सामाजिक समतेबद्दलचं बोलणं चालू करू। जे सामाजिक समतेबद्दल बोलत होते ते म्हणले तुम्ही कोणाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताय? जी आमची परंपरागत मूल्य व्यवस्था आहे, जिनी माणसाला माणूस म्हणून जगायला नाही म्हणलं, जी सांगत होती की तुमच्या तळ्यांच्यावर घोड्या, गाढवा, कुत्र्या, मांजरांनी सुद्धा पाणी प्यायलेलं चालेल, पण माणसाने पाणी प्यायलेलं चालणार नाही, त्याची सावली चालणार नाही,
त्यांनी कमरेला कोणचा बांधून यायचा आणि गळ्यामध्ये मडकं, कारण रस्त्यावर थुंकू नकोस आणि तुझी जी सावली रस्त्यावर पडत जाईल त्यांनी आम्ही विटाळतो म्हणले. तुम्ही कोणाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतात? आणि मुळात परतंत्र का झालो? तर आम्ही अशा आपसात फुटलेले, दुमंगलेले, जातीपातींच्या मध्ये वाटलेलो होतो. कसं राष्ट्र एकात्मता तयार होणार? टिळक आणि आगरकर आणि ज्या प्रांगणात आपण बसलेलो ते भव्य डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं प्रांगण, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बौद्धिक जीवनातलं हे आद्य स्क्रिप्ट आहे. दोघही महान, दोघांनीही डेक्कन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर फिरायला जाताना प्रतिज्ञा घेतली की आमची बुद्धी देशाच्या कामी लावू, सरकारी नोकरीत जाणार नाही, राव बहादूर रावसाहेब व्हायच्या मागे लागणार नाही. वाटा वेगळ्या झाल्या त्यांच्या. आणि मग आजही वाटणी होते. शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, म्हणजे नाही म्हणलं तरी भगवे, तुमचे, त्यांचे, आणि शाहू फुले आंबेडकर म्हणजे कदाचित असं आमचे, किंवा हे दोन्ही बाजूंनी होतं. आणि मी म्हणालो ह्या गर्दीत गांधीजी कुठे आहेत सध्या कोणालाच माहिती. आपल्यापैकी अनेकांनी कविवर्य कुसुमाग्रजांची ती कविता जी आम्ही जाणीवपूर्वक या व्याख्यानमालेच्या पोस्टरवर रीतसर प्रकाशकांची परवानगी घेऊन कॉपीराईटचे जे काही चार्जेस असतील ते भरून सुद्धा केली. पुन्हा ती कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको आणखी. मध्यरात्र झाल्यावर शहरातले 5 पुतळे जमले आणि टिपो गाळू लागले. फुले म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. टिळक म्हणाले मी तर चित्पावन ब्राह्मणांचा. आंबेडकर म्हणाले मी नवबौद्धांचा. शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा. गांधीजी म्हणाले तरी तुमचं बरं आहे. गांधीजी म्हणाले तरी तुमचं बरं आहे, तुमच्या पाठीशी निदान एक एक जात जमात तरी आहे, माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतल्या भिंती. आम्ही राष्ट्रपुरुषांची ही वेळ आणून ठेवली. घरी टेलिफोन लागतो, खोकं येऊन बसलेला असतं, पण तो फोन चालू नाही होत. का? कारण जगातले सगळे मायकेल फॅराडे, सगळे एडिसन, सगळे आईन्स्टाईन आणि सगळे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना पराभूत करेल असं शास्त्र आणि तंत्रज्ञान आम्ही शोधून काढले. तुमच्या नावाने टेलिफोन संमत झाला आणि तो घरी येऊन खोकं लागलं म्हणून तो चालू नाही होत. सर्किट मध्ये एक गांधीजी घालावे लागतात. गांधीजी म्हणजे 500ची नोट. म्हणजे खोकं पेटी ही भाषा त्याहून वेगळी. आम्ही आमच्या राष्ट्रपुरुषांची किंमत त्यापेक्षा कमी करून ठेवली. 500ची नोट ही गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी होते. आपल्याला हा राष्ट्रीयत्व आणि सामाजिक समता, आपल्याला ही महापुरुषांची रंग, दुकानं आणि खंदकांच्या मधली वाटणी ही दूर करत, आणि तरीही चिकित्सक भक्तिभावाने त्यांचे विचार, त्यांचं चरित्र समजावून घ्यायचं आहे. ते ना आंधळ्या भक्तीसाठी, ना नुसत्या पूजेसाठी, ना खोट्या चिकित्सेसाठी. आपल्या डोळ्यासमोर आत्ताचा भारत, नो लेस, याहून कमी नाही, कदाचित जास्ती असू शकतं, ते म्हणजे संपूर्ण विश्व. पण त्या विश्वाकडे जाताना हा आत्ताचा 100, 104, 105 कोटी दर सेकंदाला आम्ही काही लाखांची त्याच्यात भर घालतो. एवढीच आमची राष्ट्रीय वाढ, जीडीपी ग्रोथ रेट. आपल्या डोळ्यासमोर वर्तमान काळातला भारत, आपल्या डोळ्यासमोर आम्ही काय करूयात हे, आणि त्याच्या सुवर्ण युगाची स्वप्न पाहण्यासाठीचा यज्ञ आपण सुरू करतो. या भारताचं सुवर्ण युगाचं स्वप्न म्हणजे अध्यात्माचं राष्ट्र. पण ज्या अध्यात्मामध्ये चातुर्वर्ण्याला जागा नाही. बोलायचा तोंडाने वेदांत की सर्व विश्व एकाच चैतन्यापासून बनलं, मग माणसात भिंती कशा? हे खोटं आहे, ढोंग आहे. ज्या राष्ट्राच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्या दिनक्रमात ध्यानधारणा असेल, अत्याधुनिक शास्त्र तंत्रज्ञानाने सिद्ध केलेला वेदांत आणि बौद्ध विचार, जे तुमच्या माझ्या सुदैवाने 8व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी मांडून ठेवलं की ते एकच आहे. पण ज्याचा ऐहिक विकासाला विरोध नाही सोडाच ऐहिक विकास झालाच पाहिजे. सुवर्णभूमी, सोन्याचा धूर निघणे, श्रीमंती, पैसा, ती नीतिमंत श्रीमंती हवी का? नको, हवी. पण त्या श्रीमंतीचे म्हणजे आर्थिक विकासाचे, ऐहिक विकासाचा वाटा समाजातल्या सर्व घटकांना समतापूर्ण पोचला पाहिजे.
तू जन्माला काय आडनाव घेऊन आलास, तुझ्या कातडीचा रंग कोणता आहे, तू कोणाचा कोण, यावरनं तुला मिळणाऱ्या संधी आणि समाजातलं तुझं स्थान ठरता कामा नये. माणूस म्हणून तुझ्या गुणवत्तेचं नाणं खडखडीत सोळाने वाजव आणि तुझं गुणवत्तेच्या आधारावरचं उचल. एवढंच नाही तर ती गुणवत्ता मिळवायला जे संधी उपलब्ध पाहिजेत त्या समाजातल्या सर्व घटकांना समतापूर्ण उपलब्ध आहेत. असं परंपरेतलं जे चांगलं आहे तिच्याशी नाळ न तुटलेलं आधुनिकातलं आधुनिक राष्ट्र, त्याला म्हणतो आपण हे सुवर्णयुग. उदारीकरणाचं युग, जागतिकीकरणाचं युग, शास्त्र तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, जेनेटिक्स. आपल्याला नुसती भूतकाळाची पूजा बांधायची आहे काय? आपल्याला हा वर्तमान काळातला 100 कोटींचा भारत, त्याचा भविष्य काळ, त्यामध्ये मला माझ्या परीने स्वतःला ओळखून जीवनामध्ये जे क्षेत्र निवडीन त्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठता येणे, यालाच आपण देशभक्ती म्हणतो. ही देशभक्ती. अशा वेळी पहिला मुजरा शिवाजी महाराजांना करायचा नाही तर कोणाला करायचा? पटत नाही म्हणून, पटत नाही अभ्यास करताना की आमच्या देशाच्या इतिहासात हा नुसता महाराष्ट्राचा नेता नाही, हा नुसत्या भारताचा नेता नाही, जगाच्या इतिहासाच्या पानांचा अभ्यास केला तर शिवाजी महाराजांच्या सारखा नेता सापडत नाही, शोधून सापडत नाही. शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यानंतर ज्याच्या अंगावर सरसरून काटा येत नसेल त्यांनी लकडी पुलावर उडी मारून जीव दिला पाहिजे. पण हा अंगावर येणारा जो सरसरून काटा याच्या बरोबर काम करायचंय. मग खवळणारं जे रक्त आहे, गरम रक्त, याच्या बरोबर काम करायचं. नरहर कुरुंदकरांनी शिवचरित्राला जी अतिशय महान प्रस्तावना दिली त्याच्यात एक वाक्य फार ग्रेटच आहे. शिवाजी समजावून घ्यायचा तर शिवाजी होता आलं पाहिजे. थोडा शिवाजी समजावून घ्यायचा तर शिवाजी होता आलं पाहिजे. आपल्याला असा शिवाजी होण्याची जिद्द बाळगत पण तो शिवाजी आपल्याला समजावून घ्यायचा आहे. आम्ही लहानपणापासून ऐकत आलो की आम्हाला हिंदवी स्वराज्य स्थापन झालेलं हवं असतं, त्यासाठी शिवाजींनी जन्मही घ्यावा आपण शेजारच्या घरात. माझ्या घरामध्ये डॉक्टर, इंजिनियर, तू तुझं बघ, तुझं करिअर, तुझा बंगला, तुझं घोडा गाडी, लाल दिव्याची गाडी, पेपरला छापून येणारं नाव, गळ्यामध्ये पडणारे हार. शिवाजी दुसरा कोणीतरी स्थापन करेल, हिंदवी स्वराज्याची स्थापना दुसरा कोणीतरी करेल. तू शिवाजी होण्याच्या नादाला लागू नको. भारताच्या इतिहासाकडे पाहताना दिसतं की एका बाजूला आमचा हाच समाज की ज्याला नुसतं शतकानुशतकने हजारो वर्ष पुन्हा पुन्हा वैदिक ऋषींच्या पासून बाबासाहेब आंबेडकर आणि जयप्रकाश नारायणांच्या पर्यंत आणि पांडुरंग शास्त्री आठवले धर्माचा खरा अर्थ समजावून सांगतात. आणि आम्ही पुन्हा पुन्हा तो विसरून फक्त कर्मकांड, फक्त जातीपाती, फक्त विषमता, फक्त खोटेपणा, दंभ आणि ढोंग ह्याच्यात आम्ही कसे जातो? माझ्या छातीत धस्स होतो. या आयुष्यामध्ये मी ज्यांना गुरु मानलं त्यातले एक आपल्यातून गेले, दादा पांडुरंग शास्त्री आठवले. लाखो करोडोंच्या समाजाला एकत्र केलं. खरा तळागाळातला खरा बहुजन समाज, त्याला या वेदोपनिषदांच्या मधले मंत्र शिकवले. तिथे जातीपातींची भिंती आडव्या आल्या नाही. आपल्याला शतकानुशतका सगळ्यांनी सांगितलं कपाळाला टिळा लावणं म्हणजे धर्म नाही, गळ्यातली माळ म्हणजे धर्म नाही, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, किंवा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तरी आम्ही पुन्हा पुन्हा आम्ही त्या जातीपातींवर जातो, वळचणीचं पाणी आढ्याला जातं. माणसाचं मूल्यमापन करताना आम्हाला त्याच्या आडनावा पलीकडे पाहता येत नाही, आडनावाच्या अलीकडे पाहता येत नाही. आम्ही आडनाव कळल्यानंतरच त्याला कोणत्या कप्प्यात बसवायचं ते ठरवतो. मी याला नाव दिलेलं आहे की या आमची सौंदर्य दृष्टीची चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, एस्थेटिक्स. आणि त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत माणसाला कुठे बसवायचं कळल्याशिवाय आम्ही त्या माणसाचं मूल्यमापनच करू शकत नाही. आम्ही त्या माणसाला याला आपला म्हणायचं का नाही हे कशावरनं ठरतं? त्यावरनं ठरतं. अशा नितांत बेसावध सतत आपसात फुटलेल्या शत्रूकडे लक्ष नाही, जगात काय घडतंय लक्ष नाही, अत्याधुनिक शास्त्र तंत्रज्ञान कुठे जात आहे लक्ष नाही, अशा समाज व्यवस्थेत अचानक एक शिवाजी राजा निर्माण होतो. तो कुठल्या कुठे घेऊन जातो आपल्याला. आणि तरी पुन्हा त्याच्यानंतर 70-80 वर्ष नंतर पाहावं तर पुन्हा आम्ही मूळ वळणारच, पुन्हा जातीपाती, पुन्हा ब्राह्मणी वर्चस्वाच्या कल्पना, पुन्हा माणसातली फूट. आणि मग आम्हाला आमच्या स्वकीयांच्या पेक्षा इंग्रज सरकार जवळचं वाटतं.
आता पुन्हा त्यातनं स्वतंत्र होतो असं वाटावं तोवर आमची आज 21व्या शतकात वाटचाल नव्या जाती व्यवस्थेकडे चाललेली आहे का एका समतापूर्ण विश्व जिंकण्याची उदात्त इच्छा बाळगणाऱ्या समाजाकडे चाललेली आहे. मला काही घटना पाहिल्या की धस्स होतं. एका बाजूला हे शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला आमचेच काही आहेत, मित्रच आहेत, ते जाणकार आहेत, कोणत्याही अनादराने मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण ते म्हणतात की महाराष्ट्रातला मराठा समाज हा हिंदू धर्मावरच्या ब्राह्मणी वर्चस्वाला कंटाळलाय. तो आता हिंदू धर्मापासून फुटून निघू इच्छितो. आता तो वेगळा धर्म स्थापन करायचा आहे. त्यांच्या त्या धर्माचं नाव शिवधर्म आणि त्याचा विश्व जगद्गुरु शिवाजी महाराज. अतिशय विद्वान असलेले, अत्यंत अभ्यासू म्हणून चुकून सुद्धा त्यांच्याबद्दल अनादराने बोलणं योग्य होणार नाही असे प्राध्यापक आह साळुंके हे मानतात. आणि शिवधर्म म्हणून वेगळा स्थापन करू याच्या आता ठिकठिकाणी बैठक होतात, बातम्या येतात. आमच्या कॅबिनेटमध्ये अनेक मिनिस्टर सुद्धा त्याला जाऊन उपस्थित राहतात. त्याला आम्हाला आणखीन फाटाफूट वाढवायची आहे का आम्हाला एकात्म एक रस आणि याचा गुरु शिवाजी. आपल्याला अरे कोणता शिवाजी तो डोळ्यासमोर आपल्याला ठेवला पाहिजे. एका बाजूला हिंदवी स्वराज्याचं हे स्वप्न पहा आणि हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आहे अस्सल दस्तऐवजांच्या समकालीन भाषेत सिंधूच्या त्या तीरापासून कावेरीच्या त्या तीरापर्यंत, सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या त्या तीरापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तोश्रींची इच्छा. अहत पेशावर तहत तंजावर. शिवाजी महाराजांना काय भोसल्याचे जहागीर निर्माण करायचे होते. पुण्यापासून जुन्नर पर्यंतचं टिसभर राज्य वतनदारी विजापूरच्या आदिलशाला कोर्निसात करत का शिवाजी महाराजांना मराठा नावाची जी जात आहे त्याचं राज्य निर्माण करायचं होतं. समर्थ रामदासांनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा जिकडे तिकडे म्हणले. तो कोणता मराठा? आम्ही आमचं राष्ट्रगीत जर लक्षपूर्वक म्हणत जरी असलो, गुरुदेव टागोरांनी सांगून ठेवलेलं त्यात महाराष्ट्राचं वर्णन काय आहे? पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे मराठा. महाराष्ट्र बाहेर गेलं, IAS अकॅडमीमध्ये मसुरीत मित्रांशी बोलत असलो तर त्यांचं तर गृहीत असतं की महाराष्ट्र म्हणजे मराठा, महाराष्ट्रातले सगळे म्हणजे मराठा. आता नाही, एक शिवधर्म वेगळा फुटून निघायचा, वेगळा धर्म स्थापन करायचा, जातीपातींच्यावर फोडायचं. आम्ही कोणाची नावं घ्यायची? आमची ती लायकी आहे ती नावं घेण्याची असं म्हणायचं का? हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. शिवाजी महाराजांनी तुम्हाला मला हे जे स्वप्न दिलं याने शिकवलेल्या तर अनेक गोष्टी आहेत, पण अत्यंत मोलाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचं मराठी पण निदान अखिल भारतीय विचार करण्यात आहे, खरं म्हणजे जागतिक. आपण या महाराष्ट्राचा प्रारंभ जिथे झाला असं समजतो ते पसायदान ज्ञानोबांनी आम्हाला शिकवलेलं ते अवघे विश्वची माझे घर सांग. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करताना मला हे विसरता येत नाही की ज्ञानोबा जेव्हा अवघे विश्वची माझे घर आणि जो जे वांछिल तो ते लाहो सांगत होते, त्याच्या 3 वर्ष आधी अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली होती. देवगीरचा पराभव झाला होता, लुटालूट झाली होती, हत्या झाल्या होत्या. रामदेवराव यादवनी स्वतःची मुलगी अल्लाउद्दीन खिलजीला पत्नी म्हणून दिली होती. तिचं धर्मांतर झालं होतं. 350 वर्षाच्या त्या अंधारातून बाहेर पडायला शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा लागला. अंतःकरणातलं पसायदान विसरायचं नाही, पण म्हणून एक बावळट, बेसावत, असंघटित आणि आपसात फुटलेला समाजही व्हायचं नाही. ही ज्ञानोबांची पण देणगी आहे, शिवरायांची पण देणगी आहे, संपूर्ण हिंदुस्थानचा विचार. अन्यथा भारताच्या इतिहासाकडे पाहताना दिसतं की त्या पूर्वीची जी भारतावर झालेली आक्रमणं आहेत त्या प्रत्येक आक्रमणाच्या वेळी अखिल भारतीय विचार मांडून काम करणारं कोणी ना कोणीतरी निघालं. त्यांच्या मनात भारताची म्हणून जी व्याख्या होती ती सुद्धा उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला महासमुद्र याच्यामधला भारतीय तत्र संतती हा भारत. नाहीतर मी शैक्षणिक कामाला ज्याचं नाव दिलं जाणीवपूर्वक त्याला काय पडलेलं होतं? तो भारताच्या पूर्व टोकाला असलेल्या एका साम्राज्याच्या दरबारामधला सरकारी नोकर. त्यांनी पाहिलं राजसत्ता भ्रष्ट आहे, दुष्ट आहे, चारित्र्य शून्य आहे आणि सीमेवरून पलीकडून ते कुठं होती सीमा? वायव्य सरहद्द तक्षशिलेच्याही पलीकडे एक नवीन आक्रमण येते ग्रीकांचं. चाणक्यांनी सावध करायचा प्रयत्न केला. राजसत्ता सावध होत नाही म्हणल्यावर त्यांनी ठोकरून दिलं, जंगलात राहिला, काट्याकुट्यांच्या मध्ये राहिला. आजच्या भाषेत बोलायचं तर खरं म्हणजे बहुजन समाजाला हाताशी धरलं. चंद्रगुप्ताच्या वडिलांचा पत्ता नाही आणि चंद्रगुप्ताची आई दासी आहे. तो सम्राट होण्याच्या आडवा आलं नाही ते, पण ते स्वप्न होतं ग्रीकांना सुद्धा
भारताच्या सीमेच्या पलीकडे फेकून देऊ. पुढे शक, कुशाण आणि हुंड या सर्वांच्या वेळी भारताचा विचार करून त्यांना वायव्य सरहद्दीच्या पलीकडे फेकून देऊ असं म्हणणारं राजकीय विचार म्हणजे भारत नावाची संकल्पना जिवंत होती. समुद्रगुप्तांनी दक्षिण दिग्विजय केला आणि ज्याला त्याला राज्य परत दिली. सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्वाच्या संकल्पना वेगळ्या होत्या, पण सांस्कृतिक दृष्ट्या या राष्ट्राच्या एकत्वाची सूत्र तेव्हापासून अस्तित्वात होती. ही आधी आलेली सर्व आक्रमणं जी होती याचा या देशाने दोन प्रकारांनी पराभव केला. एक प्रथम लष्करी, तर केलाच केला. पण लष्करीपाशी थांबलं नाही. हे आलेले सगळे या समाजाचे घटक बनून गेले. त्यांनी इथली संस्कृती, इथला धर्म, इथली व्यवस्था आपली मानली. ज्या शेवटच्या शक राजाशी सातवाहन राजाचं युद्ध झालं त्याचं नाव आहे रुद्रदामन. तो शंकराचा भक्त होता. पण 8व्या शतकापासून जी आक्रमणं चालू झाली तिथून या देशाचं रूप बदललेलं होतं. या आक्रमणांना नाव इस्लामिक आक्रमण द्या किंवा वर्तमान काळातलं शत्रुत्व वाढू नये म्हणून वाटल्यास त्याला अरब आक्रमण, मग पठाणांचं आक्रमण, मग तुर्कांचं आक्रमण म्हणा. पण निश्चितपणाने या आक्रमणाचं स्वरूप आधीच्या सगळ्या आक्रमणांच्या पेक्षा वेगळं होतं. ग्रीक शक कुशाण होऊन आले. मिनॅंडरनी अयोध्येपर्यंत आक्रमण केलं. त्याला शेवटचा मौर्य राजा दुर्लक्ष करतोय म्हणून पुष्यमित्र शुंगाने त्याला मारलं. मिनॅंडरचा पराभव केला. पण मिनॅंडरनी बौद्ध धर्म स्वीकारला. तो झाला राजा मिलिंद. आणि बौद्ध भिक्षूशी त्याचा जो संवाद आहे त्याचा ग्रंथ तत्वज्ञानाचा म्हणून प्रसिद्ध आहे तो मिलिंद पन्न. कुशाणांचा तर लष्करी पराभव बहुधा करावा लागला नाही. त्यावेळेच्या मध्य आशियातलं सर्वात बलाढ्य राज्य होतं राजा कनिष्क, कुशाण सम्राट कनिष्क. हुन त्यांचा गुप्त सम्राटांनी पराभव केला. नंतर यशोधर्मांनी पराभव केला. आज आमच्या देशाकडे बघताना सांगता येत नाही की ह्या समाज व्यवस्थेत आले चर्चक कोण, कुशाण कोण, हुन कोण. एक समाजशास्त्रीय सिद्धांत आहे की राजपूत म्हणजे मूळ आक्रमक जे शक होते ते म्हणजे म्हणे राजपूत, पण दाखवता नाही ते. राजपूत आपली परंपरा सांगताना सांगतात आम्ही सूर्यवंशी, प्रभू श्रीरामाचा वंश, सिसोदिया. शिवाजी महाराज सुद्धा गागा भट्टांनी जो वंश सिद्ध केला तो म्हणजे ते म्हणले प्रभू श्रीरामांच्या इक्ष्वाकू वंशात सूर्यवंशी, सिसोदिया घराणं. राजपुतान्यात जेव्हा चितोड कोसळलं त्यावेळेला ज्या 2 राजपूत शाखा होत्या त्यातली एक महाराष्ट्रात आली ते म्हणजे पुढे पोहोचले, ते म्हणजे शिवाजी महाराज. हे गागा भट्टांनी मांडून दाखवलं. पण 8वं शतक येईपर्यंत जे आक्रमणाचं स्वरूप होत आहे पूर्ण वेगळं होतं. कोणी म्हणेल ते धर्माचं आक्रमण होतं. मोहम्मद पैगंबराच्या प्रेरणेतून जे म्हणले आता आपल्याला सत्य कळलंय, हे ईश्वराने येऊन सांगितलं आणि हे विश्वाला सांगा. इस्लाम मध्ये समता आहे. इस्लाम मध्ये जातीभेद नाही. इस्लाम मध्ये वंशभेद नाही. एकदा तुम्ही मुस्लिम झालात की तुम्ही आपले, तुम्ही समता. तिथे चातुर्वर्ण्य नाही, भिंती नाहीत. एक ईश्वर, तो निर्गुण निराकार. एक पुस्तक, ते कुराण. त्याचा एक प्रेषित ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. हे घेऊन प्रेरित झालेला एक समाज दुसऱ्या समाज आणि संस्कृतीवर आक्रमण करत येत त्यांना पर्याय देत होता की एका हातामध्ये तलवार आहे, एका हातात कुराण आहे. हे ईश्वराने दिलेला संदेश आहे, तो ऐक. ऐकत नसला असतं मात्र तुला दुसरा पर्याय तुझी मानवत होतो. 8व्या शतकात जेव्हा सिंधवर पहिलं आक्रमण आहे त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये शंकराचार्य अद्वैत वेदांताचा विचार सांगत होते आणि विचारांनी भारत जिंकत होते. या आक्रमणाचा अर्थ ना तेव्हा कळला ना कोणाला आज द्वेष न करता बाळगायचा असेल तरी कळला का नाही प्रश्न आहे. त्यावेळेला भारत नावाची एक संकल्पना विसरल्यासारखं झालं. त्याच्या आधी आम्ही गणित, धातुशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, आम्हाला पृथ्वी गोल आहे माहिती होतं आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते माहिती होतं. आम्हाला a² + b² = c² माहिती होतं. गणिताची मूळ शुल्ब सूत्र आम्हाला ज्ञात होती. पण आम्हाला असं वाटू लागलं की आमचीच काय ते संस्कृती सर्वश्रेष्ठ. गझनीच्या मोहम्मदाबरोबर जो विद्वान आक्रमण करत पण भारतात आला, अल बेरुनी, त्यांनी ग्रंथ लिहून ठेवलाय आणि त्यांनी भारताचं वर्णन केलंय. मला त्यातले 2 मुद्दे लक्ष द्यावं असे वाटतात. एक मुद्दा आहे तो म्हणतो यांची संस्कृती, यांचा देश आहे महान, श्रीमंत आहे, महान आहे, जगभर त्याचा डंका आहे. पण यांना असं वाटतं की आमचीच संस्कृती काय ते श्रेष्ठ. जगात काय चाललंय इकडे त्यांचं लक्ष नाही. त्याची आपण किंमत मोजली. गेली 1000 वर्ष त्याची किंमत मोजतो.
पण अल्बेरुनीने जाता जाता सांगून ठेवतो की असं पण सांगितलंय की भारतीयांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे. अल्बेरुनीने वापरलेले शब्द आहेत, ही माणसं दिलेला शब्द पाळणारी माणसं आहेत. रघुकुल रीत सदा चली आई, चौपाई मध्ये वर्णन काय, मधली दुसरी तिसरी ओळ मी विसरतोय, पण रघुकुल रीत सदा चली आई चौथी ओळ आहे, प्राण जाई पर वचन न जाई. दिलेला शब्द पाळणाऱ्यांचं राष्ट्र. पण जगाकडे दुर्लक्ष झालं की आमची ही जी चातुर्वर्ण्यावर जातीभेदावर आधारित समाज व्यवस्था होती कधी कडक होत गेली, महारवाडे मांगवाडे झाले. कधी स्त्रीचं समाजातलं जे समतापूर्ण स्थान होतं, जनक राजाच्या दरबारामध्ये आपल्या पतीला सुद्धा खडसावणाऱ्या, वेदांमधल्या ऋचा रचणारी स्त्री आणि वेदांमधले सर्व ऋषी हे जातींची भाषा बोलायची तर सर्व जातींचे ते अजून आडवं येत नव्हतं. जाती व्यवस्था नावाचं जे अगम्य कोड आहे भारतासमोर आणि या देशाला असलेला सर्वश्रेष्ठ शाप आहे, तो पक्का होत गेला. आणि मग जे आक्रमण होतं ते एका समतापूर्ण व्यवस्थेचं होतं. याला प्रतिकार करताना संपूर्ण भारताची एकात्मता डोळ्यासमोर ठेवून त्याचा राजकीय आणि लष्करी सुद्धा पराभव करू हे स्वप्न विसरल्यासारखं झालं. स्वतंत्रपणे दाहीर लढला, स्वतंत्रपणे जयपाळ आनंदपाळ लढला, स्वतंत्रपणे पृथ्वीराज चव्हाण लढला आणि आम्ही आमच्या धर्मांच्या कल्पनांना कवटाळून राहत शरण आलेल्या शत्रूला माफ करायचं असतं हे सगळं बाळगत आम्ही राहिलो. भारताच्या एकात्मतेचं स्वप्न विसरलेलं होतं. शिवाजी महाराजांची सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक कॉन्ट्रीब्युशन योगदान हे मानायला लागेल की त्यांनी तुम्हाला मला या देशाला या भारताच्या एकात्मतेच्या स्वप्नाची परत आठवण करून दिली. 16 वर्षाची पोरं उद्ध्वस्त झालेल्या भोसल्याच्या जहागिरीत बंगळुरूला राहणाऱ्या वडिलांनी पाठवलं. त्याच्या आधी आदिलशहानी गाढवाचा नांगर फिरवला होता पुण्यावरून. दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माता यांच्या मार्गदर्शनाने या पोरांनी सोन्याचा नांगर लावला. तो डोंगर दऱ्यांच्या मध्ये गेला, मावळ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. कहाणी म्हणून ऐकताना छान वाटतं. आपण हे विसरतो की हा होता भोसले जागीरदार, पण तो गेला ना 12 मावळांच्या मध्ये, वड पिंपळाच्या पारांच्या बसला ना, सर्व लोकांच्या मध्ये बसला, कीर्तनांना जाऊन बसला. लोकांना अप्रूप वाटे की भोसल्याचं पोर आपल्या बरोबर येऊन बसतं, मीठ भाकरी खातं. या साध्या साध्या झोपड्यांच्या मध्ये जिथे ज्ञानेश्वरीचे सप्ताह घालायला सुद्धा विजापूरच्या आदिलशाची बंदी होती, त्या सामान्य झोपड्यांमध्ये साध्या घरांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये हा राहतो. आणि या 16 वर्षाच्या पोरांनी पाहिलं आणि समाजाला स्वप्न दिलं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं. भारताच्या एकात्मतेची आठवण करून द्यायची. आम्हाला पुन्हा पुन्हा बेसावध होत राहिलेल्या समाजाला राजकीय आणि लष्करी सुद्धा स्वप्न दिलं. त्याच्या आधीच्या मध्ययुगामध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये संत महंतांनी उपाय शोधला या आक्रमणाचा प्रतिकार करायला. तो सांस्कृतिक प्रतिकाराचा उपाय होता. ईश्वराच्या दरबारात आपण सर्व एक. महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय, दक्षिण भारतामधले सुद्धा भक्ती चळवळ, अयनार आणि नयनार अलवार संत मंडळी, त्यागराज, तिरुवल्लर, गुजरातमध्ये नरसिंह मेहता, राजस्थानमध्ये मीराबाई, हिंदी प्रदेशामध्ये संत सूरदास, कवी कुलगुरु तुलसीदास, बंगालमध्ये गौरांग प्रभू चैतन्य, आसाममध्ये शंकरदेवराय, सगळे आपापल्या भाषेत जे मांडत होते तो मुळातला अद्वैत भक्तीचा, वेदांताचा, ईश्वर निर्गुण निराकार आहे, तुम्हाला हव्या त्या रूपात सगुण साकार रूपात तुम्ही त्याची पूजा करू शकता. आपण ईश्वराच्या दरबारात सर्व एक. ज्ञानोबांच्या पासून ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाला असे कळस, ही भागवत संप्रदायाची जी इमारत आहे त्या वारकरी संप्रदायाने आपल्याला दिलेली महान देणगी आहे. ती म्हणजे निदान अध्यात्माच्या पातळीला सामाजिक एकात्मता आणि समतेची जाणीव जागी ठेवली. आमच्या मनांच्या मधलं विष जात नाही. असेल ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी आणि कार्यकर्ता असताना आम्ही पालखी बरोबर जायचो. मी वर्षानुवर्ष पालखींच्या मध्ये ऐकलेलं आहे की तुम्ही तुकोबारायांच्या पालखी बरोबर काय येत आहे, ज्ञानेश्वराच्या पालखी बरोबर का? कारण तुकोबाराय म्हणजे मोरे, कुणबी, त्याला मराठा म्हणा का शूद्र म्हणा का त्यावेळेच्या, आणि तुम्ही कोण? ब्राह्मण. ज्ञानेश्वरांचं कुलकर्णी आडनाव विसरता नाहीये. आता विश्वात्मके देवे म्हणायचं, कुलकर्णी आडनाव विसरता येत नाही. आमच्या मनांच्या मधलं हे विष जोपर्यंत जात नाही तोवर भारताचं हे नवं सुवर्णयुग सुरू नाही होणार आहे. आम्हाला शतकानुशतक हजारो वर्ष सगळ्यांनी सगळं संत महंत सांगत आले, ते मनांच्या मधनं जात नाही.
या महाराष्ट्राच्या भूमीची मशागत वारकरी संप्रदायाने करून ठेवली होती. त्यांनी शिकवून ठेवलं होतं की पंढरपूर तिथे नाहीये, विठोबा तिथे नाहीये, ताईचं बैसोनी करा एकचित्त, ईश्वर अंतःकरणात आहे. आम्हाला सांगून ठेवलं त्यांनी, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी, तुझं कर्तव्य हा ईश्वर आहे. आम्ही तेवढं सगळं विसरलो आणि टाळ कुठनं. पंढरपूरच्या त्या विठोबाचं दर्शन, वारीमध्ये एकत्र निघालो तरी मनांच्या मधली जात जात नाही, विषमता जात नाही. मग न्यायमूर्ती रानडेंनी मराठा सत्तेचा उदय मध्ये सांगून ठेवलं की शिवाजीच्या उदयाच्या आधी महाराष्ट्राच्या या समाज मनाची मशागत संत महंतांनी केली. इतिहासाचार्य राजवाडेंना हे पसंत नाही. ते म्हणतात उलट संत महंत टाळकुटे होते, उलट त्यांनी समाजाला ठेविले अनंते तैसेची राहावे हे शिकवलं. शिवाजी सारखा महापराक्रमी निघाला आणि समर्थ रामदासांच्या सारखा व्यवहार सांगणारा, चोख व्यवहार सांगणारा आणि व्यवहारातला अध्यात्म सांगणारा निघाला, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. पण इस्लामचं जर धार्मिक आणि आध्यात्मिक जे आक्रमण होतं, याला या वेदांताच्या विचारांच्या मधून संत महंतांनी उत्तर देत सांगितलं. यावर शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची इमारत उभी राहिली. सावधता, सामाजिक समता, भाषण देत शिवाजी महाराज फिरले नसते, पण आम्ही किती बेसावध. पहिली आक्रमण 8वं शतक, मग 2-250 वर्ष शांत केली. मग गझनीचा मोहम्मद, तो कुठला होता हो? अफगाणिस्तान बौद्ध होता. संपूर्ण इस्लामच्या परंपरेमध्ये बुत शिकन हा जो शब्द येतो, बुत म्हणजे मूर्ती फोडणारा, शिकन बुत परस्त म्हणजे मूर्ती पूजक. बुत शिकन हा शब्द आलाय मूळ बुद्ध वर्ण, बुद्ध बुद्धाला तोडणारा, फोडणारा. ते तेव्हापासून तालिबान पर्यंतची जी परंपरा आहे बामियांचा, जगातला सर्वात मोठा बुद्धाचा पुतळा उद्ध्वस्त करण्याची, आज ऐकायला आश्चर्यही वाटेल त्यांना. माझ्या मनासकट दुःख पण वाटेल की अफगाणिस्तान बौद्ध होता, तो झालाही मुस्लिम. गझनीचा मोहम्मद निर्माणही तिथूनच झाला. त्यांनी 25 वर्षात 17 आक्रमणं केली, लुटालूट केली, सोरटीचं सोमनाथ लुटलं, इथून गुलाम नेले, पुरुषांच्या कत्तली आणि स्त्रियांना गझनीच्या बाजारात विकायला उभं केलं. जगातले गुलामांचे भाव गझनीच्या मोहम्मदांनी बाजारात भारतातून लुटून नेणाऱ्या स्त्रियांना विकायला उभे केले, म्हणून कोसळले. लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय, आणि छाती धस्स होईल अशी आक्रमण होती. परवा लखनौ मध्ये सिमी नावाची जी संघटना आहे, आता त्याच्यावर बंदी आहे, तिचा जो भारताचा प्रमुख, तो जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेताना सांगतो की भारताच्या प्रश्नांना उत्तर काय आहे? गझनीचा मोहम्मद. त्याचं डेअरिंग आहे. 2002 आणि 2003 सालात सुद्धा भारताच्या प्रश्नांच्या वरचं उत्तर गझनीचा मोहम्मद. आम्ही जर बेसावध राष्ट्र राहणार असलो, इतिहासापासून काही शिकणारच नसलो तर, कारण त्यानंतर पुन्हा 2.5 वर्ष शांतता येते. मग उत्तर हिंदुस्थान मध्ये राजपूत राजे आहेत, पृथ्वीराज चौहान सर्वात बलाढ्य आहेत. शहाबुद्दीन घोरी चाल करून आला. तेव्हा पृथ्वीराज चौहानच्या नेतृत्वाखाली सगळे राजपूत राजे एकत्र झाले, लढले आणि त्यांनी शहाबुद्दीन घोरीचा सपाटून पराभव केला. हातापायामध्ये बेड्या घालून शहाबुद्दीन घोरीला समोर आणलं. शहाबुद्दीन घोरी पृथ्वीराजाला म्हणाला की माझं चुकलं, आता सोड, पुन्हा नाही येणार. आमची जी युद्धाची परंपरा होती तिने सांगितलं होतं शरण आलेल्याला सोडून द्यायचं असतं. त्याला सोडून दिलं. 1 वर्षात तयारी करून तो पुन्हा आला. पुन्हा लढाई, पुन्हा पराभव, पुन्हा हातापायात बेड्या, पुन्हा म्हणलं मला सोड, पुन्हा सोडून दिलं. त्यानंतर आद्य हिंदी चित्रपट चालू होता. पण तो आद्य हिंदी चित्रपट ही भारताची ट्रॅजेडी आहे. दिल्लीच्या पलीकडचं राज्य कनौज, त्याचा राजा जयचंद राठोड, त्याची मुलगी सुंदर, ती विवाहाला आलेली. संपूर्ण हिंदुस्थान मधल्या राजांचं तिच्यावर लक्ष, तिचं स्वयंवर मांडलं. पण म्हणजे स्वयंवर आहे, स्त्रीला स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार आहे. तिचं प्रेम पृथ्वीराजावर. पण जयचंदाला आपली मुलगी पृथ्वीराजाची पत्नी झालेली नको होती. का नको होती? जात जुळत नाही, जात पदर जुळत नाही. पृथ्वीराजा असेल त्यावेळेचा उत्तर भारतामधला सर्वात बलाढ्य राजा, आणि शहाबुद्दीन घोरी चाल करून आला तर आम्ही सगळे त्याच्या नेतृत्वाखाली लढू, पण माझी मुलगी त्याच्या घरात नाही देणार, पदर जुळत नाही. आम्ही 96 कुळी, तो 92 कुळी किंवा कुणबी, पदर जुळत नाही, मुलगी द्यायची नाही. पृथ्वीराजाचा अपमान करायला त्यांनी स्वयंवरामध्ये दारापाशी पुतळा करून लावला. व्यवस्थित योजना करून पृथ्वीराजा आला, संयोगितेला पळवून घेऊन गेला आणि नंतर प्रणय क्रीडांच्या मध्ये गुंगून गेला.
आता जयचंद राठोडनी शहाबुद्दीन गोरीला परत बोलवलं. अम्मा, खानदान की इज्जत मिट्टी में मिला. आणि देशाच्या एकात्मतेपेक्षा जातीचा ज्वलंत अभिमान, जात न जुळणाऱ्या मुलांनी माझी मुलगी पळवून नेली काय, संपूर्ण देशाचा घात झाला तरी चालेल, पण मी शत्रूला हात बोलीन, वाघाला चूळ दाखवून घरात बोलून. शहाबुद्दीन गोरीला तिसऱ्यांदा बोलवलं जयचंदने. नुसतं बोलवलं नाही, त्यावेळेपर्यंत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या राजपूत सैन्याचा पराभव कसा कर हे जयचंदानी शहाबुद्दीन गोरीला शिकवलं. हत्तींचं दळ असायचं आणि ते असं झुलत झुलत निघालं सैन्यावर चाल करून की ते समोरून आक्रमण करणाऱ्या सैन्याला कळायचंच नाही आता याला काय करायचं. जयचंदानी शहाबुद्दीन गोरीला शिकवलं की घोडदळ लांबून तिरंदाज असलेले आणि बाणाच्या टोकाला गुंगी आणणारं मादक द्रव्य किंवा विष लावलेले बाण, असं हत्तींचं गंडस्थळावर असे बाण मार. परिणाम काय होणार आहे, हत्ती तोंड वळवणार, सैरावैरा पिसाळून धावत सुटणार. जे राजपूत सैन्य बलाढ्य पराक्रमीने अजिंक्य समजलं जाणार ते पळत सुटणार. 1193 मध्ययुगातल्या सगळ्या लढायांची ही वर्णनं समान सापडतील की आम्ही बेसावत, शत्रू येतोय, तो नवीन शास्त्र तंत्रज्ञानासकट येतोय, युद्धतंत्र बदलतंय, त्याची समाज व्यवस्था वेगळी आहे, त्याचा विचार वेगळा, आम्ही अभ्यासच करायला तयार नाही त्याचा, तरीही युद्ध होत आहे. तरीही ते दुपार ओलांडून सायंकाळचा पहिला प्रहर चालू होईपर्यंत भारतीय सैन्य जिंकतायत. मग लांबून कोणीतरी पाहतो की हत्तीवर बसलेला पृथ्वीराज आहे. हेही शिकवलं जयचंदाने की भारतीय सैन्य जे लढतं हे विचारासाठी नाही लढत, ध्येयासाठी नाही लढत, त्याचं लढण्याचं आद्य तत्व आहे स्वामीनिष्ठा. आणि एकदा का नेत्याला पकडलं की आम्ही सगळे पळ काढत सुटलो. हत्तीवर बसून युद्धाचं संचालन करणारा, नेतृत्व करणारा पृथ्वीराजाने लांबून पाहिला. 40 घोडेस्वारांचं एक पथक शहाबुद्दीन गोरीने रवाना केलं की फक्त पृथ्वीराजाला पकडलं. आणि पृथ्वीराज पकडला गेला हे कळल्यावर हातातोंडाशी आलेलं, जिंकत आलेलं सुद्धा लढाईत राजपूत सैन्य पळत सुटलं. हातातोंडाशी आलेला विजय गमावणे, नेता पडला की पळ काढत सुटणे, मुठभर सैन्याने आमच्या भारतीय सैन्यांचा पराभव करणे, मग एक शिवाजी येतो, या सगळ्याच्या वरचं उत्तर. हे सगळं पारडं फिरवणार. पटतच नाही की असा शिवाजी राजा आमच्यात होऊन गेला आणि त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, शिकवलं. पृथ्वीराजाला बांधून आणलं शहाबुद्दीन समोर. पृथ्वीराजाने आठवण करून दिली, मी तुला 2दा सोडले, आता तू मला सोड. शहाबुद्दीन गोरी म्हणला, मूर्ख आहेस, तुझ्या धर्माने तुझ्या संस्कृतीने तुला शिकवलेलं असेल, आम्ही हाती आलेल्या शत्रूला सोडत नसतो. मग पृथ्वीराजाची ते उत्क्रांतीच्या काळातल्या पहिल्या टप्प्यातली जी हिंदी भाषा आहे त्याच्यातलं काव्य, पृथ्वीराजाच्या दरबारातला चांद भाट यांनी निर्माण केलेलं काव्य, तरी आम्ही शिकलो का. ही घटना 1191-92 महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण आहे. 1292-93 100 वर्ष होऊन जात आहेत. मध्ये यादवांचं साम्राज्य आहे, लेणी तयार होत आहेत, संपत्ती आहे, महाराष्ट्राचा व्यापार जगभर चालू आहे. यादव राजे किती महान हे संत ज्ञानेश्वर सुद्धा मानतायत, पण शत्रू विंध्य ओलांडून येणारे इकडे लक्ष नाही. अल्लाउद्दीन खिलजीचं किती सैन्य होतं? 8,000. आणि किती लढाया झाल्या यादवांच्या त्याच्याशी? 2च. एक विंध्य ओलांडल्या जे पहिलं ठाणे ते एलिचपूर, ते आताच्या खानदेशात आहे, आणि दुसरं थेट राजधानीच देवगीर, थेट राजधानीच. 40,000 सैन्य घेऊन रामदेवराय यादवचा मुलगा राजपुत्र शंकरदेवराय यादव गुजरातवरच्या स्वारीवर गेला होता. थेट राजधानीवर दुसरा हल्ला. देवगीर अजिंक्य, किल्ल्याचे दरवाजे लावले की मुलगा तिकडून सैन्य घेऊन येईपर्यंत किल्ला लढू. 2-4 दिवसात रामदेवरायाच्या लक्षात आलं की किल्ल्यामध्ये जे अन्नधान्य शिबंदी म्हणून ठेवले ते अन्नधान्य नाहीच, येत मिठाची पोती. रामदेवराय यादव शरण गेले. किल्ल्याखाली वसलेली जी देवगिरी होती ती लुटालुटा आधीच होऊन गेली होती जाळपोळ. आपली मुलगी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीला दिली. ती मग नुसती दिलेली चालत नाही, तिचं धर्मांतर करावं लागतं. तिला झालेली सगळी मुलं धर्माने मुसलमानच व्हावी लागतात. ती पुढे खिलजी घराण्यातल्या अंतर्गत संघर्षात तीही मारली गेली. तिला जो मुलगा झाला तोही मारला गेला होता. अल्लाउद्दीन खिलजी जिंकला. मग शंकरदेवराय यादव सैन्य घेऊन आला. त्याला रामदेवराय यादवांनी निरोप पाठवला की तू लढू नकोस, तह झालाय आणि आता कारण नसताना कुरापत काढू नको. आवश्यक तो खजिना आणि लुटालूट घेऊन अल्लाउद्दीन खिलजी जाणार आहे आता इथून.
शंकरदेवराव यादव लढला नाही, त्यावेळी लढला नाही, नंतर लढला, हारला. हरपाल देवराव यादव लढला, हरला. मग 350 वर्षाची काळ रात्र चालू झाली. आम्ही बेसावत, आम्ही आपसात फुटलेले. शिवाजी महाराजांच्या उदयाच्या पूर्वीचा महाराष्ट्र पहा, भारतीय महाराष्ट्रातला मराठा समाज पहा, तो एकमेकांच्या लग्नाच्या पंक्तींचे कत्तली करत होता. बांधल आणि जेधे पिढ्यानपिढ्यांचे शत्रू होते. शिळीमकर, भोईटे ही जी 12 मावळं नंतर जी महाराजांच्या नेतृत्वाखाली लढायला उभी राहिली, ते एकमेकाचे शत्रू होते, पिढ्यानपिढ्यांचे शत्रू होते. शत्रुत्वाचं कारण काय? माझ्या मागच्या पिढीमध्ये तू कापून काढलंस, आता लग्नाचं विराड मी कापून काढतो. भव्य स्वप्न विसरलेलेच. आदिलशहाला मुजरा करायला, कुतुबशहाला मुजरा करायला लाज शरम वाटत नव्हती. आज ह्याचा दरबार तो सोडून त्याचा दरबार, तो सोडून त्याचा दरबार. राज्य व्यवस्थेचं कौशल्य होतं का नव्हतं? होतं ना. 16वं शतक तर मला वाटत राहतं की सर्वात गुडुप्प अंधाराचा असावं, बहुधा म्हणजे सूर्योदयापूर्वीच. 18व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत म्हणजे 900 वर्ष भारताच्या सीमेवर एका समाजाने येणाऱ्या आक्रमणाचा प्रतिकार केलाय. तो राजपूत इतिहास आहे. 712 नंतर बाप्पा रावळ पासून ते शेवटचा राजपूत प्रतिकार म्हणजे राणा प्रताप आणि हळदीघाटची लढाईचं वर्ष आहे 1576. दक्षिणेमध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं. तो आणखीन दक्षिणेमध्ये पुढे गेला. भारताच्या इतिहासात इतर ठिकाणी घडलं नाही, ते निदान दक्षिणेत घडलं. ते म्हणजे अनेक छोटे छोटे राजे एकत्र आले. हा धोका लक्षात घेतला, म्हणले आता आपण आपसात लढून चालणार नाहीये. ते एकत्र आले. होयसाळ राजा वीर बल्लाळ तिसरा याच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक सेना तयार केली. ते एकत्र झाले. त्यांचे सेनापती म्हणजे हरिहर बुक्कर, त्यांनी आधी खिलजींचा नंतर तुघलकांचा पराभव केला आणि विजयनगरचं साम्राज्य स्थापन केलं. त्या साम्राज्याला विजयनगर हिंदू साम्राज्य म्हणून घ्यायची लाज वाटत नव्हती, पण विजयनगर मध्ये मशीद सुद्धा होती. ते विजयनगर 1325 ते 1565, 23 जानेवारी 1565 तालिकोटची लढाई. का? ओव्हर कॉन्फिडन्स. रामरायाला वाटत होतं कसा पण हरवी. 5ही बहामनी राज्य एकत्र आली आणि पराभव. त्या लढायांच्या मध्ये मराठे आहेत, दोन्ही बाजूंनी मराठे आहेत. म्हणजे युद्धशास्त्र, प्रशासनाचं शास्त्र, राजकारण या सगळ्यामध्ये मराठा समाज उदयाला तर येतोय, पण त्याच्या सर्व ऊर्जा एकत्र आणून त्याला एक समान स्वप्न अजून पडत नव्हतं. त्या स्वप्नाचं नाव आहे शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्य या स्वप्नाचं नाव आहे भारताच्या एकात्मतेच्या कल्पनेचं पुनःस्थापन. शिवाजी महाराजांच्या ह्या संकल्पनेमध्ये हे लष्करी पण प्रतिकार आहे, हा वैचारिक पण प्रतिकार आहे. तुम्ही हवा असेल या आक्रमणाला नाव इस्लामचं द्या, अथवा वर्तमान काळात अनावश्यक शत्रुत्व निर्माण व्हायला नको अशा एका संकल्पनेने त्याला वेगळं नाव द्या, हरकत नाही. त्यांनी अरब, तुर्क, पठाण, मूळ मुद्दा नाही विसरत. हा जो बरोबर समतोल आहे तो महाराजांच्या धोरणांच्या मध्ये. मी त्याला नाव दिलेलं आहे द्वेषही नाही आणि अनुनयही नाही. हे बरोबरीचं नातं कसं? वैचारिक सांस्कृतिक लढा इस्लामशी असेल, ईश्वर निर्गुण निराकार आहे, तुम्हाला हव्या त्या मार्गाने त्याची साधना करा, याला भारतीय परंपरेत कधीच विरोध नाही. विरोध कुठे चालू होतो? एक प्रेषित, एक पुस्तक आणि एक चर्च म्हणजे धर्माची पंथाधिष्ठित रचना, आणि तीच मान्य कर. ती करत नसलास तर मला कळलंय ते अंतिम सत्य म्हणून मी तुझं मुंडकं उडवणार आहे, कारण मग मला स्वर्गामध्ये जागा आहे, जन्नत, तिथे 72 पर्या माझी वाट पाहत आहेत, याला परवानगी नाही. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कामामध्ये कुठेही धर्म म्हणून इस्लामचा द्वेष दिसत नाही. कोकणामधले एक सद्गुरू, एक धार्मिक व्यक्ती बाबा याकूत यांना शिवाजी महाराज जाऊन वंदन करत असत. स्वारीवर निघताना सुद्धा आदिलशहावर स्वारी करायला निघताना या बाबा याकूतला नमस्कार करून मग कोकणातून विजापूरच्या ज्या राज्यावर स्वारी करायला निघायचं असेल त्याला जाऊ शकत होते. महाराजांच्या घोडदळाचा पहिला प्रमुख, त्याला सरनोबत म्हणतात, याचं नाव आहे नूरखान बेग. शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं. या आरमाराचा पहिला प्रमुख जो होता त्याचं नाव दौलत खान भंडारी. आग्र्यामध्ये महाराज निसटून गेल्यानंतर तिथे जो पाय चेपण्याचं नाटक करत बसला, ज्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार औरंगजेबाने केला असता, पण ज्याने शिवाजी कुठल्या रस्त्याने निसटून गेला हे सांगितलं नाही, तो होता मदारी मेहकर.
10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाची भेट ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी. करार हा ठरला की 10 सैनिक दोन्ही बाजूंनी घेऊन यायचे आणि तरी ते 10 तीराच्या, एक बाण मारला तर जिथे पडेल तेवढ्या अंतरावर ठेवायचे. शिवाजी महाराजांच्या बरोबर जे 10 जण गेले त्या 10 मध्ये सिद्धी इब्राहिम. आणि मला एका गोष्टीकडे तुमचं लक्ष अधिक वेधायला वेळ दिलाच पाहिजे. अफजल खान निघाला, आदिलशहाच्या दरबारामध्ये प्रतिज्ञा करून निघाला. अफजल खानाचे शब्द चढे घोडियानिशी घेऊन येतो. अफजल खान हा बावळट आणि पिक्चर मधले सलीम जावेदचे डायलॉग बोलणारा विलन आहे असं समजू नका बरं का. अफजल खान हा त्यावेळच्या भारतातला एक अतिशय कुशल सेनापती आहे. अफजल खानाने सपाटीच्या मैदानाच्या लढाईत त्यावेळच्या दक्षिणच्या सुभ्याचा मोगलांचा प्रमुख तो होता औरंगजेब, त्याचा पराभव केलेला होता. फक्त अफजल खान त्यावेळी विजापूरचा सरसेनापती होता, तो होता महाबत खान म्हणून. त्यांनी औरंगजेबाला सोडून दिलं, वेढ्यात सापडला. औरंगजेबाला कळलं की आपण हारणार आहोत. त्यांनी या महाबत खानाला सांगितलं की बघ मी मुघल राजपुत्र, उद्या मी सम्राट पण होऊ शकतो, तुम्हाला आता सोड, मी तुझे उपकार लक्षात ठेवेन. महाबत खानाने त्याला सोडून दिलं. अफजल खानाच्या मनातली कल्पना होती की आपण मुघल सम्राटाचा जो राजपुत्र आहे त्याचा सुद्धा पराभव करू तर विजापूरच्या गादीचा दहशत धाक हा उभ्या हिंदुस्थानभर कसा दुमदुमेल. त्याला सोडल्यावर अफजल खान भयंकर संतापला. अफजल खान जावळीच्या प्रदेशाचाही सुभेदार होता. अफजल खानाला सह्याद्री म्हणजे डोंगर, जंगल आणि शत्रूच्या सोयीच्या युद्धाच्या मैदानात जाऊन लढता कामा नये हे कळण्या एवढा तो हुशार सेनापती होता. अफजल खानाने पंढरपूर काल उठलं, विठोबाची मूर्ती पळवून यावी लागली तिथून, पण गाय कापली, पुजाऱ्याच्या तोंडामध्ये गोमांस कोंबलं याची बातमी नंतर जाऊन प्रतापगडावर जे लपून बसलेला शिवाजी होता याच्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली. का केली? त्यामध्ये केवळ धर्म आहे का? इस्लाम या अर्थाने केवळ धर्म आहे का? इस्लाम या अर्थाने केवळ धर्म नाही. अफजल खानाला शिवाजीला ओढायचं होतं डोंगरातून बाहेर सपाटीच्या मैदानात. आणि काय केलं म्हणजे हा संताप आहे तर महाराष्ट्राचं दैवत विठोबा, फोडती मूर्ती, काप तिथे गाय, पुजाऱ्याच्या तोंडामध्ये कोण गोमांस. शिवाजी संतापाने वेडापिसा होईल आणि तुटून पडेल. शिवाजी गप्प. मग भोसल्यांचं कुलदैवत, महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी, ती पण फोडली. इतिहासाने नोंदवलेलं अफजल खानाच्या तोंडाचं त्यावेळेचं वाक्य बताव तेरी अजमात, म्हणजे मला तुझा चमत्कार बघू दे, ती पण फोडली. त्या पुजाऱ्यांची कत्तल केली, मंदिरामध्ये गोमांस कापलं, तरी शिवाजी राजा गप्पच. की संतापाने वेडा पिसा व्हायचं नसतो. गप्प. आणि नुसता गप्प नाही, उलट शिवाजी पत्र पाठवते तुम्ही घाबरलोय, मला माझी चूक कळली आणि खरं म्हणजे मला यायचंय पण मी नुसता मीहून यायला पण मी घाबरलोय, तुम्ही इथं येऊन मला घेऊन जा. शांत बसतोय. म्हणजे लढाया गरम डोक्याने लढायच्या नसतात, नुसतं भाऊखून लढायच्या नसतात. संतापाच्या तिरीमिरीमध्ये हातात तलवार घेऊन तुटून पडले आणि जिंकू किंवा मरू, नाही नाही, शिवाजीने आपल्याला दिलेला लढा आहे जिंकू आणि जिंकूच. जिंकू किंवा मरू नाहीये, मरण्यासाठी हौतात्म्याचं उदात्तीकरण शिवाजीच्या विचारात नाही. आम्हाला कोणीतरी शिकवतं की मोडेन पण वाकणार नाही, हा म्हणे शिवाजीचा बाणा आहे. चूक आहे. मोडेन पण वाकणार नाही हा शिवाजीचाही बाणा नाही, महाराष्ट्राचाही बाणा नाही. मोडायची वेळ आली तर तात्पुरता वाकीन, पण नंतर ज्याच्यामुळे मोडायची वेळ आली त्याच्या तुकडे तुकडे काही, हा मराठी बाणा आहे. हा शिवाजीने शिकवलेला जातो. मला इथे येऊन घेऊन जा. आणि युद्ध लढायची ती जिंकण्यासाठी लढायची, नुसती हौतात्म्यासाठी लढायची नाही, ती थंड डोक्याने लढायची. त्यात सेनापतित्व आहे. तो म्हणतो मला इथे येऊन घेऊन जा. एवढंही पुरेसं नाही ठरलं म्हणल्यावर अफजल खानाने त्याच्याच सेनेत होता महाराजांचा मेवणा, शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई, पलटणच्या राजे निंबाळकरांची मुलगी, तिचा भाऊ. तो लढत होता अफजल खानाकडनं. त्याची चूक काय होती? त्याची चूक होती शिवाजीच्या बायकोचा तो भाऊ, म्हणून त्यांनी सक्तीने धर्मांतर केलं. बजाजी नाईक निंबाळकरला हरवलं. शिवाजी गप्प. काढायचा तेव्हा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. आजपर्यंत महामूर्ख इतिहासकार आणि अनेक बुद्धिवंत तथाकथित चर्चा करत राहतात की शिवाजींनी विश्वासघाताने अफजल खानाला मारलं. म्हणजे अफजल खान बहुधा पत्ते खेळायला आला होता शिवाजी. जो तुमचा शत्रू तुम्हाला मारतो जिंदा या मुर्दान चढे घोडिया निशी घेऊन येतो, त्यांनी मारायचीच योजना केली होती.
त्यांनी कट्यार चालवली. मग काही इतिहासतज्ञ उत्तर काढतात की नाही नाही बघा, शिवाजींनी पहिल्यांदा कोथळा नाही बाहेर काढलेला, अफजल खानाने कट्यार चालवली. म्हणजे पहिलं आक्रमण करणं म्हणजे काहीतरी चूक आहे, हेही आमच्या हिंदू मनाला कोणीतरी सांगून ठेवलेलं आहे. अरे बचावासाठी पहिलं आक्रमण. माझं म्हणणं आहे की अफजल खानाने कट्यार चालवलेली नसती तरी शिवाजींनी कोथळा काढलाय, बरोबरच केलंय. आम्ही आमच्या देशाच्या शत्रूचा कोथळा काढायला शिकलंच पाहिजे. आजपर्यंत चर्चा होत राहतात. काही काळापूर्वी खुशवंत सिंग, एक खरं म्हणजे अतिशय महान पत्रकार, खुशवंत सिंगनी इंडिया टुडे मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये शिवाजीचा शिवी देऊन उल्लेख होता. मी माईकवरनं ती शिवी काय होती याचं, आणि हे 1-2 वर्षापूर्वीची घटना आहे बरं. आणि का म्हणे ही शिवी का वापरली होती, तर शिवाजीने अफजल खानाला चर्चेला बोलून विश्वासघाताने मारलं. अरे वा, कोण हा अफजल खान, ज्यांनी खरं म्हणजे शिवाजीचा मोठा भाऊ संभाजी त्याला दगाबाजीने मारलं होतं. कोण हा अफजल खान, ज्यांनी त्यावेळेच्या पुन्हा विजापूरचा दुसरा सरसेनापती मुस्तफा खान आणि भोसल्यांच्या घराण्याचा दुसरा बाजी घोरपडे या तिघांनी मिळून कट करून बंगलोरच्या तंबूमध्ये शहाजी राजांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गंजिफा खेळला. शहाजीराजे झोपायला गेल्यानंतर आक्रमण करून त्यांना कैद केलं. आता पाय साखळ दंड घालून विजापूरच्या दरबारात नेलं. तो अफजल खान. त्याच्याशी काय महाराजांनी चर्चा करायला हवी. आमच्या रक्ताच्या कणाकणात असलेला बेसावतपणा. पण तरी मी केवळ ह्याकरता ही सगळी गोष्टीचा आता नाही उल्लेख करत आहे. शिवाजी महाराज शांत बसले. काढायचा तेव्हा कोथळा बाहेर काढलाच आणि नंतर बजाजी नाईक निंबाळकरलाही शुद्ध करून घेतलं, पुन्हा हिंदू करून घेतलं. त्यावेळेच्या हिंदू व्यवस्थेमध्ये एकदा बाटला की गेला. ती सिंहाची गुहा होती, तिकडे फक्त जाणारी पावलं दिसायची, येणारी नव्हती. शिवाजी महाराजांनी केलेली धार्मिक क्रांती आहे. हिंदू विचाराला मान्य नव्हतं. काश्मीरचे पंडित मुघल सम्राट आमच्यावर अत्याचार करतो फार म्हणून शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांना भेटायला गेले. गुरु तेग बहादूर म्हणाले की जाऊन सम्राटाला सांगा की ठीक आहे, आमचा असा असा एक गुरु आहे, त्यांनी जर तुझा धर्म स्वीकारला तर आम्ही सगळे स्वीकारू. तेग बहादूराला औरंगजेबाने छळून छळून मारला. तेग बहादूरांनी धर्मांतर केलं. पण ह्या पंडित समाजातले ज्यांना सक्तीने धर्मांतर झालेली होती ते काश्मीर मधले म्हणत होते की अहो आम्हाला पुन्हा हिंदू व्हायचंय. काशीच्या पंडितांनी निर्णय दिला की हिंदू होणे नावाचा प्रकार नाही, एकदा बाटलात गेला. आज तागायत काश्मीरची जी ठसठसती जखम आहे तिचं एक वार निदान म्हणजे रक्त भळभळा वाहत आहे ते आमच्या त्या चुकीच्या धार्मिक संकल्पनांच्या मध्ये आहे की तू गेला की गेला, पाव बिस्किट टाकली की बाटला, सक्तीने बाटला तरी बाटला. आणि मुलीला पळवून नेलं फाळणीच्या काळामध्ये, सक्तीने तिचा निकाल लावला. तो निकाल लावतानाही धर्मांतर करावं लागतं, तेही झालं. आता तुला पुन्हा पावलं नाही, मुलीला बाप सांगणार जीव दे, विहिरीत उडी मार, पण पुन्हा येणे नाही. शिवाजी राजा धार्मिक क्रांती करतोय की बजाजी नाईक निंबाळकर पुन्हा हिंदू होऊ शकतो. नेताजी पालकर महाराजांची फाटलं. आधी जाऊन आदिलशाला मिळाला. औरंगजेबाला वाटलं हे सगळं नाटक आहे म्हणून औरंगजेबाने फरमान सोडलं की त्याला पकडून माझ्याकडे पाठवा. नेताजीची ख्याती होती प्रति शिवाजी. त्याला पकडून नेलं, पाठवलं. त्याची पत्नी त्याची मुलं यांना पाठवलं. याचं नाव झालं मोहम्मद कुली खान. याला पुन्हा सह्याद्रीकडे पाठवू नका म्हणून अफगाणिस्तान मध्ये लढायला पाठवलं. अशी 9 वर्ष गेली. आता औरंगजेबाला खात्री वाटली की आता काय हा पुन्हा शिवाजीकडे जाण्याची शक्यता नाही. आणि त्यावेळेपर्यंत शिवाजीने औरंगजेबाच्या सगळ्या सरदारांचा सपाटून पराभव करून झालेला होता. मग आता शिवाजीचं युद्धतंत्र माहित असलेला कोण म्हणून त्यांनी या मोहम्मद कुली खानला पाठवलं. तो मोहम्मद कुली खान बुरहानपूरच्या मुक्कामावरून निसटला आणि तो पळून आला, महाराजांना भेटला. महाराजांनी त्याला गळा भेट घेतली. एकदा बाटलास तू बाटलास नाही म्हणलेले. महाराजांनी त्याला पुन्हा हिंदू करून घेतलं. तो नेताजी पालकर झाला. आणि मी एकदा बाबासाहेबांना खातरजमा करून घेतली की पुढे नेताजीचा काय उल्लेख आहे तर नेताजी ज्याला गुजरातीची फौज म्हणतात, गुजरातीची म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांच्या बरोबर लढणार, गुजरातीची स्वतः छत्रपतींची सैन्य, तिचा तो प्रमुख होता. पुन्हा हिंदू करून घेतलं. गोव्यामधून पुन्हा पुन्हा तक्रारी येत असत की कॅथलिक ख्रिश्चन मिशनऱ्यांचे अत्याचार गोव्यातल्या हिंदूंच्यावर चालू आहेत. आणि कोकणचा प्रदेश शिवाजीने जिंकून घेतल्यानंतर तिथले हिंदू महाराजांना पत्र पाठवू लागले की आम्हाला वाचवा. सावंतवाडी पर्यंत पोहोचलेल्या मराठ्यांच्या सैन्याने महाराजांचं एक पत्र त्या गोव्याच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडे पोचतं केलं. आणि पत्र हे त्या पत्रात द्वेष नाही पण बाटवा बाटवी करून सक्तीची धर्मांतर करू नका असं सांगितलं. तरीही बातम्या येत राहिल्या
की गोव्यामध्ये सक्तीने बाटोबाटवर हिंदूंना ख्रिश्चन केलं जात आहे. शिवाजी महाराजांनी फोंड्याच्या पलीकडे गोव्याच्या प्रदेशावर छापा घातला, 4 ख्रिश्चन मिशनऱ्यांना पकडून आणलं, त्यांना हिंदू केलं. आणि ते करून गोव्यामध्ये निरोप पाठवला की तुमचं तिकडे ते जर चालू ठेवाल तर इकडे मला हे करावं लागेल. याचा अर्थ द्वेषाला जागा नाही. मला तुम्हाला आठवण करून दिलीच पाहिजे की अफजल खान ज्या वेळेला पंढरपूरची विठोबाच्या मंदिर नासवत होता, तुळजाभवानी फोडत होता, गाय कापत होता, पुजाऱ्यांच्या तोंडात गोमांस कोंबत होता आणि बजाज नाईक निंबाळकरला सक्तीने बाटवत होता, तेव्हा शिवाजी महाराजांचं जे टिचभर हिंदवी स्वराज्य असेल त्यातल्या एकाही मशिदीला हात लागलेला नाही. त्यात कुराणाचा कधीही अपमान झालेला नाही. महाराजांच्या हिंदवी मध्ये निरपराध मुस्लिमांच्या कत्तली झालेल्या आहेत हे घडलेलं नाही. पण ज्याचा कोथळा बाहेर काढायचा त्याचा काढलाच. आणि उत्तर हे आहे, निरपराधांची हत्या हे उत्तर नाही. दुसरा असहिष्णू आहे, संकुचित आहे, म्हणून आपणही असहिष्णू संकुचित होणे नाही. तर आपण कोणत्या जीवन पद्धतीचं रक्षण करायला निघालो हे लक्षात घेतलंच पाहिजे. पण हिंदवी स्वराज्याच्या सर्व धर्मांच्या आणि महाराष्ट्राची मराठी समाज व्यवस्था एकत्र येऊन एकात्मतेसहित हे हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाच्या पाठीशी होतं. म्हणजे एका बाजूला द्वेषही नाही पण दुसऱ्या बाजूला अनुनयही नाही, असं शिवाजींनी इस्लामच्या आक्रमणावरचं उत्तर होतं. आपण ह्याला नाव देतो शिवाजी मार्ग. आणि मला आजतागायत म्हणायचंय, आजही भारतातल्या हिंदू मुस्लिम प्रश्नाचं उत्तर असेल तर ते मी गेली काही मिनिटं बोललो ते शिवाजी मार्ग हे त्या प्रश्नावरचं उत्तर आहे. धर्मविचारातली लवचिकता, धर्माचा द्वेष हे औरंगजेबाने स्वतः मांडून ठेवले. बरं, औरंगजेबाने स्वतः मांडून ठेवले की शिवाजी शत्रूच्याही धर्माचा सन्मान राखतो, कुराणाचा अपमान करत नाही, फकीरांची सन्मान राखतो. आधी औरंगजेबाने काशी विश्वेश्वरावर घाव घातला आणि नंतर 1679 मध्ये जिझिया कर लागू केला. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाठवलेलं एक पत्र आहे, खरं म्हणजे ते अंतःकरणावर कोरून ठेवावं इतकं ग्रेट पत्र आहे. त्या पत्रामध्ये मी तुम्हाला आधुनिक मराठी भाषेमध्ये त्याचा अर्थ सांगतोय. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगतायत की एकतर गोरगरीब फकीर म्हणजे हिंदूंच्याकडनं, आधी शिवाजी महाराजांनी त्या पत्रात वर्णन केलंय की तुमच्या राज्यामध्ये शेतकऱ्याची दैना आहे, पिकं नीट येत नाहीयेत, दुष्काळ आहे, आणि अशामध्ये तुम्ही आणखीन सामान्य माणसांना लुटून त्यांचा ज्यांच्याकडनं जिझिया काय गोळा करताय, असा मुद्दा सांगून झाल्यावर महाराज त्या पत्रात म्हणतात की गोरगरिबांच्याकडनं पैसा गोळा करावा इतकी गरिबी मुघलांच्या खजिन्याला आली काय? झिरो बेस बजेट, डेफिसिट, कृष्णा व्हॅलीकडचा पैसा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी वळता करा. शिवाजी महाराज सांगतात जिझिया कर बसवतात, हे चूक आहे. महाराजांच्या पत्रात उल्लेख आहे अकबराचा. आणि महाराज औरंगजेबाला सांगतायत की अकबराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान राखला, सर्वांना त्याच्या दरबारात स्थान होतं, म्हणून मुघल साम्राज्य टिकलं. तुम्ही जर ते मोडाल तर मुघल साम्राज्याचा नाश होईल. औरंगजेबाने अर्थातच ऐकलं नाही आणि पुढे जो नाश घडायचा तो घडला, नुसता घडला नव्हे, औरंगजेबाचं थडकं मराठ्यांनीच गाडलं, इथेच गाडलं. 30 वर्ष लढ्यामध्ये विचारांचा, धर्म विचाराचा, जीवन पद्धतीचा सुद्धा समतोल आहे. आपण याला नाव शिवाजी मार्ग हे देतो. वारकरी संप्रदायाने तयार केलेल्या विचारांच्या बेसवर समर्थांनी जी पायाभरणी केली असेल तिच्यावर आज आमच्या महाराष्ट्रामध्ये तरी आज वाद चालू राहतो की समर्थ रामदास हे शिवाजीचे राजगुरू होते का नव्हते? नसावे. शिवाजी आणि समर्थ रामदास हे दोन समांतर वाटचाली. कोणी जर इतिहास असा मांडायला लागला की काही वेळा काही कॅलेंडर्स मध्ये ते चित्र असतं पहा की एका किल्ल्याच्या माथ्यावर समर्थ रामदास बसलेले आहेत, शिवाजी महाराज शेजारी उभे आहेत, जिजाऊ साहेब पण उभे आहेत आणि समर्थ रामदास कुठेतरी असं बोट दाखवत आहेत. म्हणजे जणू हिंदवी स्वराज्याची स्थापना कर हे समर्थांनी शिवाजीला सांगितलं. हे ऐतिहासिक दृष्ट्या खरं नाही. महाराजांची आणि समर्थांची भेट केव्हा झाली? केव्हा तरी झाली असेल. नंतर कोणी म्हणतं 1672, कोणी म्हणतं आधी पत्रव्यवहार होता, कोणी म्हणतं ते विजापूरचा सरदार निघाला आहे, म्हणजे पहिलं अक्षर घेऊन तयार होणाऱ्या ओव्या, असं समर्थांनी शिवाजी महाराजांना कळवलेलं होतं. शाहिस्ते खानाच्या तंबूवर छापा घातल्यानंतर
समर्थांनी प्रेमाने पण शिवाजीला रागवणारं एक पत्र लिहिलं होतं की तुम्ही स्वतः गेलात हे चूक आहे. तिथे जर काही घडलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. शाहिस्ते खानाची 3 बोटं तुटली, तुम्ही आलात हे ठीक आहे, लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो, आणि सावधपणाने लढलं पाहिजे. पण हा वादच मुळे अप्रस्तुत आहे, नुसता नाही तर जे आमच्या मेंदूंच्या मध्ये जे जातींचं विष भिनलेलं आहे त्याच लक्षण आहे. एका तथाकथित स्वयंघोषित अभ्यासकांनी मांडलं की समर्थ रामदास औरंगजेबाचे गुप्तहेर होते. 20व्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ विनोदाचं श्रेय ह्या झोकला दिलं पाहिजे. पण महाराजांनी निर्माण केलेली सामाजिक एकात्मता, हा भोसल्यांचा पोर सर्व मावळ्यांच्या मध्ये जातोय. कोण होते? रयत. रयत हे काय? तथाकथित उच्चवर्णीय, केवळ ब्राह्मण, केवळ 96 कोळी मराठा, जी मावळं टाचाखाली रगडून निघत होती अत्याचाराच्या, त्यांच्यात शिवाजी जातो, मावळ्यांच्या मध्ये मिसळतो, त्यांची मीठ भाकरी खातो. मग अरे हा आपला राजा. आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य, ही संकल्पना निर्माण होते. काही काही कहाण्या ऐकताना आधी माझ्या छातीत एकदा धस्स झालेलं आहे. खोलात जाऊन जर अभ्यास करून पाहिला मग थोडासा दिलासा मिळाल्यासारखं वाटतं. ज्यावेळी प्रथम पुरंदरचा किल्ला बांधला गेला त्यावेळी बुरुज उभा राहत नव्हता, बांधला की ढासळत होता. आमच्या त्यावेळेच्या कल्पना काय आमची त्याच्यात की इथे नरबळी दिला तर हा बुरुज टिकेल. आणि मग आमच्या परंपरेने त्याही वेळा निर्माण केलेल्या त्यातल्या अनेक अंधश्रद्धा आज गायच चालू असतात की नरबळी, तो नरबळी म्हणजे पुरंदरचा बुरुज उभा राहायचा असेल तर नुसता नरबळी नाही, एक नवविवाहित तरुण दाम्पत्य पाहिजे, ते गाडायचं जिवंत पुरंदरच्या बुरुजाच्या खाली, ते गाडायचं तर हा बुरुज टिकेल. म्हणून आसपासच्या गावागावांच्या मध्ये नवविवाहित तरुण दाम्पत्य शोधलं, ते सापडलं, ते होतं महार दाम्पत्य, जातीने महार. पण ते म्हणजे दलित लागतात. गावागावांच्या मध्ये यात्रा असतात. फलटणला प्रांताधिकारी मी असताना तिथल्या एका गावामध्ये यात्रा काय, यात्रा परंपरागत यात्रा काय म्हणाले की लांबून 100 फुटावरून पळत यायचं आणि डोकं एका खडकावर आपटायचं, ही देवाची भक्ती. पण लांबून पळत येऊन खडकावर डोकं आपटण्याचा सन्मान गावातल्या दलितांना नाही. हा सन्मान. मग मी माझे अधिकार वापरून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स वगैरे दम दिला सॉलिड. आमचं हे प्रशासनाचं ऐकतं बरं का, आमचा देश दम दिला ते ऐकतं. आणि जोपर्यंत तुम्ही न्याय्य कारणाकरता दम देताय, स्वार्थ नाही त्याच्यात, तो जरूर द्या. मी गावात जाऊन दम दिला की इतर अंधश्रद्धा. पण मी गावाच्या बैठकीत गावाला सांगितलं की अरे हा मान आहे ना, जरा पाटील तुम्ही पण धडक मारा, देशमुख तुम्ही पण धडक मारा किंवा धडक मारण्याचा मान म्हणले नाही फक्त गावातल्या दलितांचा, त्याच्या जबड्याला हुक टांगायचं असतं आणि त्यांनी एका खांबाला लटकवून असं गोल गोल फिरायचं, हे पण दलित लागतात. हा मान आहे. पुरंदरच्या बुरुजाशी नरबळी म्हणून गाडायचा हा गावातल्या आसपासच्या तरुण विवाहित पण ते महार दाम्पत्य, त्याला काढला बुरुज उभा राहिला. शिवाजी महाराजांनी आपल्याला कुठपासून कुठपर्यंत नेऊन ठेवलं? पुरंदरची लढाई, मिर्झा राजा, दिलेर खान, ठराविक लढाई आहे. पण मी त्यातल्या युद्धशास्त्रावर आता तरी लक्ष देत नाहीये. दिलेर खान पण असामान्य सेनापती, त्यांनी शिवाजीचं बळ ओळखलं किल्ल्यात आहे, किल्ले तोडा की शिवाजी तुटेल. मिर्झा राजांचा डाव होता किल्ले जिंकायला अवघड जाणार आहे, किल्ल्यांच्या भोवतीचा जो प्रदेश आहे ते शिवाजीच्या सगळ्या ज्या व्हेन्स, आर्टरीज आवळा की शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे प्राण कंठास येतील. म्हणून मिर्झा राजांनी फक्त सपाटीच्या प्रदेशामध्ये सैन्य पाठवलं. दिलेर खानाने लक्ष दिलं पुरंदरवर. दिलेर खान पुरंदरवरच येणार हे लक्षात घेऊन महाराजांनी तिथे एक विशेष सरदार नामजद केला होता, तो होता मुरारबाजी. मुरारबाजी कोण? वाईट भाषेत सांगायचं तर काय असतं, सीकेपी प्रभू, बाजीप्रभू देशपांडे काय असतं. आता बाजीप्रभूंच्या गावामध्ये वाद चालू आहे की बाजीप्रभूंची देशपांडे घराण्याची जी जमीन होती ती आता दुसऱ्या एकाने विकत घेतली. तो निदान कायस्थ नाही. आडनावं सांगून मी पुन्हा तोंड आणखीन नाही विटाळून घेत, पण गावातल्या जातींचे लढे. अरे बाजीप्रभू, पावनखिंड, उभं हिंदवी स्वराज्य टिकलं त्यावर. पण आम्हाला आज 21व्या शतकात बाजीप्रभूंच्या गावातली बाजीप्रभूंची जात आणि त्याला ती जमीन, तिथे बाजीप्रभूंचं स्मारक उभं राहता कामा नये याकरता आधीच ती जमीन विकत घ्या आणि मग म्हणा की आता ही जमीन माझी, इथे स्मारक नाही उभं करता येणार आहे. विष. मुरारबाजी कुठे भेटला महाराजांना? जावळीवर चाल करून गेली. जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे 96 कोळी मराठा.
त्याला शिवाजी महाराज अस्सल मराठा आहे ते मान्यच नव्हतं बरं का. पत्र आहेत अशी त्याची उद्धट भाषेतले की तू दासी पुत्र आहे, तू दासीचा पोरगा आहेस. महाराजांनी ऐकलं इकडे भोरच्या प्रदेशामध्ये एका गावच्या कुलकर्ण्यांनी गावातल्या एका स्त्रीवर बलात्कार केला आणि रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण समोर असल्यामुळे आता त्याला माहिती होते की आता आपण मेलो, म्हणून तो पळून गेला आणि त्यांनी चंद्रराव मोरेकडे आश्रय मागितला. शिवाजीच्या नाक ठेचण्याकरता म्हणून चंद्रराव मोरेंनी त्याला आश्रय दिला. शिवाजी पुन्हा पुन्हा पत्र लिहून कळवतोय की तो गुन्हेगार आहे, त्यांनी गुन्हा माझ्या जहागिरीच्या प्रदेशात केलाय, त्याला दे. आणि चंद्रराव मोरे त्याला धुडकावून लावतोय. महाराजांनी छापा घातला. चंद्रराव मोरे आधी रायरीला पळून गेला, मग रायरी गेलं, चंद्रराव मोऱ्याला मारला. रायरी म्हणजे रायगड नंतर तिथे तयार झाला. पण जावळीच्या चंद्रराव मोऱ्याच्या वाड्यावर जेव्हा हल्ला झाला, छापा घातला शिवाजी महाराजांनी, तेव्हा एक सैनिक 2 हातात दानपट्टे घेऊन दारामध्ये लढत होता चंद्रराव मोऱ्याच्या बाजूनी. त्याचं लग्न इतकं भयानक होतं की महाराजांच्या सैन्याला पुढे सरकता येईना त्या दारातून पलीकडे. त्याला लढताना शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि थांबले. युद्ध करत होते ते थांबले आणि त्याला म्हणले तू कोण, तुझं नाव काय? आणि मग त्याला म्हणाले की तू माझ्या बाजूला ये. तो मुरारबाजी देशपांडे. या मुरारबाजीला त्यांनी जे सैन्य घेऊन तुटून पडलाय दिलेर खानाच्या सैन्यावर, हे केसरिया आणि जोहार केवळ करण्यासाठीच तुटून पडणं नाहीये. हा प्रतिहल्ला आहे की वेढा अशक्य होतोय. दिलेर खानानी अब्दुल्ला, फत्ते लष्कर आणि महेल अशा 3 तोफा समोरच्या वज्रगडाच्या माचीवर चढवल्या. त्यांनी वज्रगड पडला. मग वज्रगडावरून पुरंदरच्या बुरुजावर मारा चालू झाला. वज्रगडाकडून पुरंदरकडे येणारी जी खिंड आहे तिला लागून जो बुरुज आहे, त्या बुरुजाच्या खाली त्यांनी भुयार खणून दारुगोळा भरला आणि तो बुरुज एक दिवस उडवून दिला. 85 मराठे त्याच्यात मेले. तरी मराठे लढतायत. पण मुरारबाजीच्या लक्षात आलं की आता किल्ला वाचवणं अवघड आहे. आता किल्ला वाचवायचा असेल तर दिलेर खानचा वेढाच उद्ध्वस्त करायचा. म्हणून 700 निवडक मावळे पुरंदरचे दरवाजे उघडून वरनं निघाले. हे केवळ मरण्यासाठीच नाहीये, हे हौतात्म्यासाठीच नाही, वेढा फोडण्याकरताय. बाहेरून काहीतरी मदत येईल, ती थोडीफार पोचायची मदत. पण दिलेर खानाने सुद्धा वेढा इतका करकचून आवडलेला होता की मुरारबाजीला मदत येऊ शकत नव्हती. म्हणून मुरारबाजी तुटून पडलाय, मरण्यासाठी तुटून पडलेला नाही. त्याचं लढणं पाहून दिलेर खान सुद्धा त्याच्यावर फिदा झाला. दिलेर खान असा एका उंचवट्यावर उभा होता, त्याच्या हातात धनुष्यबाण होता. त्यांनी मुरारबाजीला असं लांबून लढताना पाहिलं तर त्यांनी थांब सांगितलं. युद्धाचे संकेत होते, थांबायचे. त्याला म्हणतात कौल मागणे, कौल मागणे. आणि दिलेर खानाने मुरारबाजीला कौल मागितला. तो म्हणाला की अरे तू केवढा मोठा शिपाई आहेस, तू माझ्या बाजूला ये. तर मुरारबाजी संतापला आणि म्हणाला तू कौल कोणाला देतो? मला शिवाजी राजांनी द्यायचं ते दिलंय. तो म्हणाला नाही की तुमच्या बाजूला आलो तर आमदारकीचं तिकीट द्याल का? मी माझ्या बरोबर आणखी 5 आमदार आणतो, कॅबिनेट पण द्या. नाही, निदान एखाद्या महामंडळाचं अध्यक्षपद. जबरदस्त निष्ठेची माणसं तयार झाली. त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. पण पुरंदरचा हा वेढा, मी तुम्हाला आता ती गोष्ट सांगायला सुरुवात केली ती पुढच्या मुद्द्यासाठी केली. मुरारबाजी पडले, पुरंदर पडला काय? नाही पडला. मुरारबाजीच्या हौतात्म्यानंतरही 3 महिने पुरंदरचा वेढा अजूनही चालू होता. महाराजांच्या लक्षात आलं की आपण ही लढाई अवघड जाते, मग झुकलं पाहिजे, तह केला पाहिजे. मिर्झा राजांचा मुक्काम शिवापूरला होता. महाराज भेटायला आले. मिर्झा राजा आणि महाराजांची भेट होणार म्हणून ते टायमिंग साधून दिलेर खानाने कमालीचा निकराचा हल्ला पुन्हा एकदा पुरंदरावर चढवला. आणि ते शिवापूरच्या तंबूतून पुरंदरवर चालू असलेला हल्ला दिसत होता. हे पुरंदरवर लढणारे कोण होते? आणि मुरारबाजी पडल्यानंतर ते जे आता पुरंदरवरचे जे किल्लेदार होते ते आणि मुख्य शिपाई सगळे यांनी महाराजांना एक पत्र पाठवलंय. आणि या पत्राच्या मी पुन्हा आधुनिक मराठीत तुम्हाला त्या पत्राचा तर्जुमा आधुनिक मराठीमध्ये सांगतोय. तो तर्जुमा आहे, एक मुरारबाजी पडले म्हणून काय झाले, आम्ही तैसेच आहोत, हिंमत धरून लढतो. आणि मित्र हो, पुरंदरवरचे सगळे शिपाई आणि किल्लेदार जातीने महार होते. पण हिंदवी स्वराज्य त्यांना आपलं वाटत. रायगड उभारायला किल्ला, आईला सारखं वर खाली करायला नको म्हणून पायथ्याशी पाचाडला. महाराजांनी राजवाडा, आईसाठी राजवाडा बांधून दिला. पाचाड हे गाव महारांचं गाव.
आणि त्यामध्ये भोसल्यांचा जो वाडा होता, आईसाठी बांधलेला राजमाता होता, त्याच्यात एक चौकोनी आकाराची विहीर, ती आताही अजूनही दिसते, त्या तिचं नाव आहे तक्क्याची विहीर. शिवाजी महाराजांना वेळ मिळाला की आईशी बोलायला किंवा गावकऱ्यांशी बोलायला म्हणून महाराज गडावरनं खाली येत असत. त्या तक्क्याच्या विहिरीवर बसत असत. तिला नाव तक्क्याची विहीर आहे कारण त्या विहिरीच्या काठावर लोड तक्का टाकून महाराज बसत आणि सर्वांशी सुखदुःखाच्या गप्पा मारत. गावातल्या आया बहिणी सुद्धा या भोसल्यांच्या विहिरीवर पाणी भरायला येत असत. 17वे शतक आहे. भोसल्यांचा राज्याभिषेक आता होतोय काही दिवसात. राज्याभिषेकापासून 13 दिवसात जिजाऊ साहेबांचं निर्माण झालं. पण भोसल्यांच्या विहिरीवर महारांचं गाव असलेलं आणि या जातीने महार असलेल्या आया बहिणी कमरेवर डोक्यावर कळशी घेऊन येत होत्या, पाणी भरत होत्या. त्यांच्याशी शिवाजी राजा सुखदुःखाच्या गोष्टी करत होता. आम्हाला आज 20व्या आणि 21व्या शतकातही या महाराष्ट्रामध्ये एक गाव एक पाणवठा ही चळवळ करावी. गावातल्या दलितांना गावातल्याच विहिरीवर ज्यावर सवर्ण पाणी भरतात त्याच्यावर पाणी भरतात. अरे आमचा कुणाचा देश आहे हा? आणि आम्ही अजूनही 20व्या 21व्या शतकात जर पाणी पिऊ देत नसलो आम्ही शिवाजीकडनं काहीच शिकलो नाही हो. आम्ही नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेणार. हिंदवी स्वराज्य सर्वांना आपलं का वाटलं? तक्क्याची विहीर केवढी अर्थपूर्ण गोष्ट आहे. आम्ही त्याच्या आधीच्या शतकांमध्ये पुरंदरच्या पायामध्ये महार समाज गाडला जातोय. आता तोच महार समाज लढायला उभा राहतोय आणि महाराजांना कळतोय की एक मुरारबाजी पडिले म्हणून काय झाले, आम्ही तैसेच आहोत, हिंमत धरून लढतो. महाराज समर्थन नाही गुरु मानू शकत होते. पुढे महाराजांनी दीक्षा घेतली समर्थांची. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. पण महाराज तुकोबारायांच्या कीर्तनालाही जाऊन बसत होते, देहूला जात होते. भारावून जाऊन ते कीर्तन ऐकून स्वराज्य तुकोबारायांच्या उंजळीमध्ये टाकत होते. मग तुकोबाराय सांगत होते की तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करू. अंतःकरणामध्ये विठोबाला ठेवून तुम्ही हे कार्य करा. हिंदवी स्वराज्यामध्ये स्त्रीला काय स्थान होतं? खरं म्हणाल तर हिंदवी स्वराज्याची माता स्त्री आहे. शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान जिजाऊ माता आहे. महाराज पडले, निर्माण झालं, संभाजीचं बलिदान झालं, राजाराम चिंजीला लढला आणि नंतर गेला. लढायला कोण उभी राहिली? महाराजांची सून. तिचं केशव पण झालं काय? तिच्यावर सतीचा असं बंधन आलं काय? तू सती गेली नाही तर तू बाजार बसवेस, घराण्याची इज्जत तुम्ही उद्ध्वस्त करतेस. महाराणी ताराबाई कमरेचा पदर खोचून हातात तलवार घेऊन लढायला उभी राहिली. समाजामध्ये स्त्रीचं स्थान. आपल्याला शाहिस्तेखानाच्या वेळच्या पराक्रमाच्या कहाण्या माहिती असतात, पण ही एक अतिशय छोटी वाटणारी पण केवढी अर्थपूर्ण असेल ती कहाणी माहिती असते नसते मला माहिती नाही आहे. लाल महालावर जो छापा पडला त्याच्यात जे मेले, त्याच्यामध्ये मेले बेपत्ता झाले. त्याच्यात औरंगजेबाच्या बहिणीची एक मुलगी बेपत्ता झाली. लाल महाल मिळे ना. आणि ती औरंगजेबाला पुन्हा पुन्हा कळवते की तिला शिवाजीने पळवून नेलं. आता तू शिवाजीवर काहीतरी कारवाई कर. मग महाराज आग्र्याला पोहोचले, कैदेत पडले. महाराजांना छळ करून मारण्यासाठी एक दुसरा वाडा तयार होत होता, तो सिद्धी फुलाद खानाचा वाडा. पण महाराजांच्या सुरक्षिततेची हमी मिर्झा राजे जयसिंगनी घेतलेली होती. त्यांनी त्यांचा मुलगा रामसिंग ह्याला कळवलेलं होतं. रामसिंगला जेव्हा लक्षात आलं की सिद्धी फुलाद खानापासून महाराजांना धोका आहे, तो जाऊन औरंगजेबाला भेटला आणि सांगितलं आमचं संरक्षण आहे, शिवाजीला काही करायचं असेल तर प्रथम मला करा, शब्दाचे पक्के. औरंगजेबाला लक्षात आलं की शिवाजीच्या वाट्याला जाता येणार नाही. मिर्झा राजा हा औरंगजेबाचा सर्वात पराक्रमी आणि उजवा हात आहे. भारताच्या इतिहासातल्या काही चुकलेल्या महान संधीची जर वेळ सांगायची झाली तर ती एक शहाजहानच्या मागे दारा शिकोह सम्राट न होता औरंगजेब सम्राट होणे हा भारताच्या इतिहासाचा एक टर्निंग पॉइंट आहे. दारा शिकोहचा संस्कृतचा अभ्यास होता. त्याचं वेद, वेदांत, रामायण, महाभारत याच्यावर प्रेम होतं. दारा शिकोहनी संस्कृत मधलं हे वाङ्मय पर्शियन, तुर्की भाषेमध्ये भाषांतरित करून घेतलेलं होतं. आणि थोरला भाऊ अकबराची परंपरा चालवणारा तो पुढचा सम्राट होणार. पण औरंगजेब धर्मांध, फंडामेंटलिस्ट, आद्य तालिबानी, पण जास्ती हुशार सेनापती, जबरदस्त महत्वाकांक्षी आणि असामान्य बुद्धिवान. औरंगजेबाने दारा शिकोहचा पंजाब मधल्या ज्या निर्णायक लढाईत पराभव केलेला आहे
ती लढाई औरंगजेबाच्या वतीने लढलं कोण? त्याचं नाव आहे मिर्झा राजा जयसिंग. मिर्झा राजांनी राजपूत राजांचं ऐक्य करून ते दाराशिकोच्या बाजूने नाही, त्यांनी आपलं वजन औरंगजेबाच्या बाजूने खर्च केलं. काशी विश्वेश्वर उद्ध्वस्त होणे. मिर्झा राजे होते शंकराचे भक्त. शिवाजीचा पराभव व्हावा म्हणून सहस्र कोटी अर्चन शंकराला करत होते. हिंदूंच्या वर जिझिया तोच औरंगजेब बसवत होता, त्याला राज्यावर आणलं मिर्झा राजा. पण राजपूत जुबान, एकदा दिलेला शब्द, औरंगजेबाला लक्षात आलं की रामसिंग पर्यंत मिर्झा राजाचा शब्द पोहोचलाय, शिवाजीला काही होऊन चालणार नाही. मग म्हणाले शिवाजीला काबूलच्या स्वारीवर पाठवू. आणि ते काबूलच्या स्वारीची चर्चा चालू असताना रामसिंगच्या शेजारी सिद्दी फुलाद खान होता. औरंगजेबाने आदेश दिला, ते दरबारातून निघाले. दरबारातून बाहेर पडता पडता सिद्दी फुलाद खान औरंगजेबाला आपलं रामसिंगला म्हणतोय की स्वारीवर येण्याचा मला पण हुकूम झाला. रामसिंगचं काळी झालं. तो म्हणला महाराजांना असं स्वारीवर जाऊन देऊन चालणार नाही. पण महाराजांना छळ करून मारण्यासाठी एक दुसरा वाडा तयार होत होता. पण तू शिवाजी फार धोकादायक आहे, त्याला सोडतोयस हे पुन्हा पुन्हा. ती औरंगजेबाची बहीण सांगत होती शिवाजीला मार, शिवाजीला छळ, आता तो तुझ्या कैदेत आहे. आणि हे करायला औरंगजेब नाही म्हणत होता. आणि त्याची बहीण जेव्हा आठवण करून देते की लाल महालावरच्या छाप्यामध्ये औरंगजेब म्हणजे भावाला म्हणते की तुझी भाची बहिणीची मुलगी त्या शिवाजीने पळवून नेली. तिथे औरंगजेब आपल्या बहिणीला सांगतोय की शिवाजी बाकी काहीही करेल पण स्त्रीच्या अब्रूला हात घालणार. बरोबरीचं समतेचं स्थान आम्ही जिथे ते ढासळते आणि आपण उद्यापासून त्याचा अभ्यास चालू करणार. ते झालं चूल आणि मूल. केशव अपन विद्वांच्यावरचे बलात्कार, त्यातून जन्माला येणारी अनवरत संतती ती रस्त्यावर टाकून द्यायची. मग त्याबद्दल ख्रिश्चन मिशनऱ्यांच्यावर राग की ते बाटवा बाटव्या करतात. पण आम्ही आमच्या समाजाचं काय करत होतो? आणि ही एक महाराणी ताराबाई लढायला उभी. महाराजांनी राजकारण केलं, राजकारण केलं. आपल्याला समर्थांनी फार छान ओळी सांगून ठेवलेले आहेत. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. पुढच्या वेळी ऐकून ठेवू, त्या आहेत तिसरे ते सावधपण सर्व विषय. आणि सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अधिष्ठान भारताचा अध्यात्म विचार हेच. तो सहिष्णू आहे. पण मग दुसरे ते राजकारण. शिवाजी महाराजांनी राजकारण केलं. स्वतः देवभक्त, महाराजांना दृष्टांत होत असत अशी संकल्पना आहे. दुसऱ्या दिवशी अफजल खानाला भेटायला जात असेल तर आदल्या रात्री महाराज दुर्गेची पूजा करत असत. आणि ते कडक लक्ष्मी असते तसा वेश करून, मोकळे केस सोडून, हातामध्ये चाबूक घेऊन महाराज जोगवा मागत असत दुर्गेकडे. महाराजांना दृष्टांत, आग्र्याहून असं असं सुटूयात, त्याची योजना अशी करू, हा सुद्धा दृष्टांत. असा एक दृष्टांत झाल्याची कल्पना कशी सुटली? दृष्टांताची. याचा अर्थ आपण अंधश्रद्धा मानू नको यात. मी तुम्हाला एवढं सांगून ठेवतो की दृष्टांत आपल्यातल्या प्रत्येकाला होऊ शकतो. शुद्ध अंतःकरणाने अंतर्मुख होऊन चिंतन करत असलो तर गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं अशी आपल्या हातून येतात. त्याचं नाव आहे दृष्टांत. ते महाराजांना होत असत तसे ते आपल्याला होऊ शकतील. पण राजकारण केलं. पण राजकारण केलं म्हणजे स्विस बँकेत अकाउंट नाही उघडलं. राजकारण केलं म्हणजे मतांचे जोगवे मागण्यासाठी समाजाची जातीपातींच्या मध्ये फोडलं नाही, स्वार्थ नाही साधला. मुळशी मावळ तालुक्यांच्या मध्ये शेतकऱ्याची जमीन लुबाडली, त्याच्यावरच आपलं फार्म हाऊस बांधलं. आता त्या जमिनीवर तोच शेतकरी बिचारा खांद्यावर फडका टाकून आता तो झालेला शेतमजूर तो उभा आहे. राजकारण आम्हाला कोणतरी आता शिकवून ठेवलंय की नाही, राजकारण करायचं असेल तर काळा पैसा लागतो, मसल पॉवर गुंड लागतात, मजबूत पैसा तुमच्यापाशी असायला पाहिजे, लोकांना खोटी वचनं खोटे शब्द देऊन उलटापा देऊन फिरवता आलं पाहिजे. दुसरे ते राजकारण. गांधीजी त्याला मोक्षाचं साधन म्हणत असत राजकारण. महाराजांनी राजकारण केलं. वाटेल त्या टोकाला जाऊन गेलं, काही केलं. वयाचं वय वर्ष 18, प्रत्येकाची स्वारी निघाली. आणि बातमी ही आली की शहाजी राजांना कैद झाले. ते हे मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि अफजल खान. 1648. त्यावेळेचं हिंदवी स्वराज्य म्हणजे काय, एवढंच टीसभर. आणि प्रत्येकाने निघाला आता काय करावं. कॅच 22 म्हणजे पेच, की आता जर प्रत्येकाचं काही करायला जावं तर वडील मरणार आहे, वडिलांचं काही करायला जावं तर फत्ते खान हिंदवी स्वराज्य गिळंकृत करणार आहे. ते आता एवढं कुठे, आता काय करावं.
तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला शहाजहानला एक पत्र पाठवलं. सम्राट, मुघल सम्राट शहाजहानला एक पत्र पाठवलं. त्या पत्रात म्हणलंय की माझ्या वडिलांच्या बरोबर मी आपल्याला येऊन मिळू इच्छितो, परंतु त्यामध्ये एक पायगोवा पडला आहे. हे अस्सल पत्राचं वाक्य. एक अडचण आहे. काय आहे? तुमचे सरदार शहाजीराजे भोसले यांना विजापूरच्या आदिलशहानी कैद करून विजापूरमध्ये ठेवले. आपण त्यांना सोडवा, मग आम्ही दोघेही आपल्याला येऊन मिळू. शहाजहानलाही वाटलं की हे दोघेही भोसले आपल्या बाजूला आले तर पुढच्या निवडणुकीत दक्षिण भारतात आपली सीटं जास्ती येतील. बलाढ्य सरदार भोसल्यांच्या समशेरीवरच आदिलशाही टिकून होती. तेव्हा शहाजीराजे भोसला आपल्या बाजूला आला तर आपल्याला हवंय. शहाजहाननी बुरहानपूर मुक्कामावरून एक खरमरीत पत्र विजापूरच्या आदिलशाहला लिहिलं आणि पत्र होतं की कारण नसताना तुम्ही कैदेमध्ये आमचे सरदार शहाजीराजे भोसले यांना ठेवलेले, त्यांना सोडा, नाहीतर सर्व सैन्यानिशी मी विजापूरवर आक्रमण करीन, गाढवाचं नांगर फिरून. विजापूरचा बादशाह घाबरला. त्यांनी हे पत्र गुप्त ठेवलं, पण शहाजीराजांना कैदेतून सोडून दरबारात आणलं. आमचं काहीतरी चुकलं म्हणले, गैरसमजामुळे झालं, आता आमची दिलजमाई झालेली आहे. स्वेच्छा भोजन संध्याकाळच्या वेळात. आणि मग सांगितलं की बंगलोरला शहाजीराजांना पोस्टिंग बंगलोरचं द्या. ही सुद्धा कल्पना शहाजहानची आहे की सह्याद्री बंडाची आठवण करून देतो. शहाजीराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आद्य प्रयत्न केले होते, ते फसले होते. पण याला शहाजीराजांना सह्याद्रीच्या परिसरात ठेवू नकोस, त्यांना तिकडं लांब पाठवून दे, म्हणून सपाटीचं म्हणजे बंगळूर. ही शहाजहाननी विजापूरच्या बाद आदिलशहाला केलेली सूचना होती. शहाजीराजांना सोडलं, पण त्या सोडण्याच्या घटनेच्या आधी मुठभर सैन्यानिशी महाराजांनी छापा घातला आणि खळद बेलसरच्या खिंडीमध्ये फत्ते खानचा पराभव केला. आणि नंतर वेचून वेचून एकेकाचा हिशोब सुटता केला. वेचून वेचून मुस्तफा खान आपल्या मरणाने मेला, पण अफजल खान आला त्यावेळेला. जिजाऊ साहेबांच्या तोंडचं वाक्य आहे, वाक्य काय चर्चा चालू आहे की ह्या संकटाला सामोरं कसं जायचं. आणि त्या जेव्हा चर्चा चालू आहे तेव्हा जिजाऊ साहेब सांगतायत की आपलं काय विलेलं माझीची मला काळजी नाहीये, हा खान जिवंत परत जातो की काय एवढीच मला सांगताय. आई मुलाला आठवण करून देते की तू विसरू नकोस, तुझ्या वडिलांना फसवून कैद यानेच केलं होतं. तुझ्या मोठ्या भावाला कनकगिरीच्या वेढ्यामध्ये मदत देतो असं सांगून संभाजीने आक्रमण केलं आणि प्रत्यक्ष अफजल खानाने त्यावेळी मदत केलीच नाही. त्याच्यामध्ये मारला गेला शिवाजीचा मोठा भाऊ, सख्खा मोठा भाऊ. आणि ते लक्षात ठेव, मराठ्यांची प्रेरणा होती की हा 32 दातांचा बोकड दुर्गा मातेला अर्पण करीन. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत बरं का. मी जे रॉयल्टीचा उल्लेख करून वापरले पाहिजेत, नाहीतर मी फक्त पोपटपंची करतोय असा त्याचा अर्थ. ही मराठ्यांच्या मधली प्रेरणा होती. वेचून वेचून मारलेला आहे. पन्हाळगडावरनं निसटले. साधी गोष्ट नव्हती ती. विशाळगडाला वेढा होता. ते विजापूरचे सरदार जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे हे कोकणातले. जसवंतराव दळवी संगमेश्वरचा आणि सूर्यराव सुर्वे दापोलीचा. ते विजापूरच्या बादशाहकडनं लढत होते. महाराज निसटले. ते फसव्या शिवाजी महाराजांच्या सारखा दिसणारा एक न्हावी, म्हणजे ही कल्पना सद्दाम हुसेनच वापरतो असं समजू नका. तो वाटेत पकडला गेला. त्याला परत आणलं सिद्धी व्हावा आणि मग लक्षात आलं की अरे पण हा मूळ शिवाजी नाहीच आहे. त्यावेळेपर्यंत शिवाजी कुठल्या कुठे पोहोचलेला होता. मग बाजीप्रभू म्हणतायत की सैन्याचे 2 भाग करू, 600 जण. 600 तुम्ही इथपासून ते सर्व छापे आणि आग्रहून सुटणे, तुम्ही एका गोष्टीचा करता का विचार की केवढी प्रचंड शिस्त पाहिजे. मुसळधार पावसाच्या रात्री 600 माणसांनी जो सिद्धी जवळचा जागता वेढा आहे त्याच्यात फक्त एक असं वाहता ओढा होता, तेवढ्याच भागातनं निसटून जायचं. खुसूर फुसूर नाही, हे तू पुढे हो की तू गपना, माझ्या पायात पाय घालू नको ना वगैरे नाही. आमच्या देशाच्या रक्तामध्ये शिस्त आहे का नाही. आणि परफेक्ट कार्यवाही, नियोजनबद्ध परफेक्ट. आग्र्याहून सुटका व्हायच्या आधी रघुनाथ बल्लाळ अत्रे आणि त्र्यंबक सोमदेव डबीर यांना पुढे आधी पाठवून तयारी करवलेली होती की घोडी कुठे कुठे असणार, कोणता कोणता मुक्काम, कोणत्या रस्त्याने जा, ही सर्व तयारी, सर्व प्लॅन पुढे आधी होता. किती अचूक नियोजन पाहिजे. बाजीप्रभू म्हणाले आपण 300 आणि महाराज आपण पुढे व्हा.
त्या विशाळगडापर्यंत ते पोहोचले, पण वेढा होता. महाराजांनी आधी दूत पुढे पाठवले, त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला, हे हिंदवी स्वराज्य वगैरे वगैरे. जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वेला पटेल, मेंदूत भिनलेली गुलामी. मग महाराज तुटून पडले, वेढा फोडला, विशाळगडावर पोहोचले. पण जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे लक्षात होते. नंतरच्या कोकणच्या स्वारीमध्ये त्यांनी संगमेश्वरची गादी उद्ध्वस्त केली. सूर्यराव सुर्वेवर सुद्धा हल्ला चढवला, पण सूर्यराव सुर्वेंनी महाराजांना आधी पत्र दिलं की माफ करा, मी आपला क्रीत पुत्र, क्रीत म्हणजे दासी, मी आपला क्रीत पुत्र, दासी पुत्र आहे. एकदा माफ केला. महाराजांची कोकणात पाठ वळल्या वळल्या तो सूर्यराव सुर्वे पुन्हा विजापूरच्या बादशाला मिळाला. हे महाराजांना कळल्यावर मात्र पुन्हा सैन्य आलं. तो हल्ला आहे तानाजींनी चढवलेला, तानाजींनी चढवलेला हल्ला आहे. आणि सूर्यराव सुर्व्याचा पराभव, या गाद्या उद्ध्वस्त, कोकण हिंदवी स्वराज्याला जोडून टाकलं. पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये हा उत्तुंग बेलाग पन्हाळगड तिथपर्यंत सिद्धी जोहरचं काय पोहोचते, म्हणून सिद्धी जोहर गेला इंग्रजांच्याकडे, त्यांची राजापूरला वखार. इंग्रजांना भारतात साम्राज्य आधीपासून निर्माण करायचं होतं का भारतामध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली म्हणून त्याच्यात इंग्रज शिरले, असा इतिहासामध्ये आजतागायत वाद आहे. पण इंग्रजांची वाटचाल काय आहे हे ओळखलेले आद्य तुमचे माझे थोर गुरु आहेत शिवाजी महाराज. नुसता व्यापार करण्याची यांची मनीषा नाहीये, इथं राज्यच त्यांना निर्माण करायचंय, राजकारणावर त्यांचं नीट लक्ष आहे. सिद्धी जोहरनी मदत मागितली, त्याही वेळेला लांब पल्ल्याच्या तोफा इंग्रजांकडे होत्या, मराठ्यांकडेही नव्हत्या, आणि सिद्धी जोहर म्हणजे विजापूरच्या बादशाहकडेही नव्हत्या. तर राजापूरच्या वखारीतला इंग्रज अधिकारी 4 जण इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचा युनिफॉर्म, युनियन जॅक आणि तोफा घेऊन पन्हाळगडच्या पायथ्याशी लढायला आले. आणि जो तोफांचा दणका पन्हाळगडाच्या तटबंद्यांवर बसला, त्याला तो पहिला धक्का होता आतून लढणाऱ्या मराठ्यांना. म्हणून येऊन पाहता की हा कसा काय आलेला आहे, दुर्बिणीतनं पाहिल्यावर दिसलंय युनियन जॅक आणि ईस्ट इंडिया कंपनी. महाराजांनी हिशोब लक्षात ठेवलाय. नंतर राजापूरची वखार लुटली, ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना पकडून आणलं आणि व्याघ्रगड म्हणजे वासवट्यावर तुरुंगामध्ये टाकून दिलं त्यांना, आणि सांगितलं आम्ही सांगतो तेवढी खंडणी आणि माफी. हे प्रकरण पुढे 2 वर्ष चाललं. आणि जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यवहार लंडनची होऊन वगैरे मजबूत खंडणी देण्याचा व्यवहार झाला, त्यानंतर महाराजांनी इंग्रजांना सोडलं. पण त्यांच्या राजकारणावर लक्ष होतं. राज्याभिषेकाच्या वेळेला हेनरी ऑक्झेंडन उपस्थित, त्यांनी 6 कलमं मागितली शिवाजी महाराजांच्याकडे 1674. महाराजांनी पहिली 5 कलमं मंजूर केली, 6वं फक्त म्हणले रद्द. का? 6वं कलम होतं की हिंदवी स्वराज्यामध्ये इंग्रज नाणं चालावं, करन्सी, तेवढंच फक्त उडवलं. नाणं आमचं, करन्सी आमची, व्यापार तुम्ही करा, त्याची तुम्हाला मोकळीक आहे. त्या मोकळीक, व्यापार, त्याच्याबद्दलचं संरक्षण, हे अलीकडची 5 कलम होती, ती सगळी मांडली, मान्य केली. एवढं 6वंच उडवलं. 1657च्या आसपास उत्तरेला शहाजहानच्या विरुद्ध वारसाचा लढा चालू झाला. त्यावेळेला दक्षिणेचा सुभेदार होता औरंगजेब. औरंगजेब उत्तरेला निघाला. महाराजांना लक्षात आलं की लोखंड गरम आहे, आत्ताच घाव घालायला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी जुन्नरच्या ठाण्यावर छापा घातला. जुन्नर हे मुघलांचं ठाणं होतं, आणि नुसतं मुघलांचं ठाणं नव्हतं, दक्षिणच्या सुभ्यामध्ये जे कर गोळा व्हायचे ते सगळे कर जुन्नरच्या ठाण्यात तिजोरीत ठेवले जात असत. शिवाजी महाराजांनी जुन्नरच्या ठाण्यावर छापा घातला, ते ताब्यात घेतलं आणि औरंगजेबाला पत्र पाठवलं. हे पत्र काय आहे की जुन्नरच्या ठाण्यावर विजापूरच्या आदिलशहाचा वाईट डोळा होता, पण आम्ही वेळीच ते ठाणं ताब्यात घेतलंय. आता आपण काळजी करू नये, आपला खजिना सुरक्षित आहे. आणि पुन्हा बुऱ्हाणपूर मुक्कामावरून उत्तरेकडे जाणारा जो औरंगजेब आहे, ज्या औरंगजेबालाही शिवाजी हा काय धोका आहे हे कळतं आहे. 17व्या शतकाच्या हिंदुस्थानमध्ये एकमेकाला ओळखलेले एवढे दोघंच, औरंगजेब काय आहे हे नेमकं ओळखलेला शिवाजी राजा, आणि शिवाजी राजा नेमका काय हे ओळखलेला औरंगजेब. पण जेव्हा औरंगजेबाला उत्तरेच्या प्रवासामध्ये हे पत्र मिळालं, तेव्हा औरंगजेबाने शिवाजीला मानाची खिलत म्हणजे वस्त्र तबकामध्ये पाठवलेली, आणि शिवाजीला राजा ही पदवी, आणि सोबत एक पत्र की मुघल सनदीची तुम्ही जी सेवा करता ती पाहून आम्ही खुश झालेलो आहोत, अशीच सेवा यापुढे करत राहा. मला वाटतं शिवाजी मनात म्हणलं असेल की अशीच सेवा करत राहू. राजकारणांचे डावपेच बदलते, लवचिक. मूळ हे लक्षात घेतलं की आपली ह्याच्या पुढची लढाई कोणाशी होणार आहे? मुघलांशी होणार आहे. माघार घ्यायची तिथे घेतली, आग्र्याला गेले, सुटून आले. काय औरंगजेबाला असं वाटलं की आग्र्याहून सुटले म्हणजे आता शिवाजी वेडा पिसावणार,
पिसाळणार. 1666 महाराज राजगडवर परत आले. औरंगजेबाला वाटत होते की आता मराठी हल्ला चढवणार. राजगडवर पोहोचणार. महाराजांनी काय केलं? औरंगजेबाला एक पत्र पाठवलं. पत्रात शिवाजी महाराज म्हणतायत, आग्र्याहून मी आपली परवानगी न घेता निघून आलो, ह्याबद्दल क्षमस्व. पण अशा अर्थाचा मजकूर आहे की तुमचाच इमानदार आणि म्हणजे औरंगजेबाची काळजी दूर करणारा मजकूर आहे की मी मुघली गादीचा इमानदार आहे. काय तयारी करायची, पुढच्या लढाईची तयारी करायची, गरम डोक्याने जायचं नसतं. 1659 पासून 1666 सलग 7 वर्ष लढाया चालू आहे. स्वराज्याची नासाडी झाली आहे. सुरत लुटून आणली म्हणून स्वराज्य पुन्हा स्थिरस्थावर झालेलं नव्हतं. आता परत आल्यानंतर जरा स्थिरस्थावर हवंय, तलवारींना धार लावायची, वेळ घ्यायचा आहे. तो वेळही मिळायला पाहिजे. औरंगजेब सुद्धा आपल्यावर चाल करून यायला नको, नवन आक्रमण नको म्हणून महाराज त्याला कळवतायत, सांगतायत की मी लढणार नाही. 4 वर्ष घेतली तयारीला. महाराजांनी 4 वर्ष घेतली, पण पुन्हा सैन्य उभं केलं. आपण कहाण्या काय ऐकत राहतो आणि आपण किती खरे असलेले सखोल अर्थ विसरतो. आपण कहाणी काय ऐकतो की राजगडच्या बुरुजावरती पद्मावती माची असावी, कारण सिंहगड तिथून समोर दिसतो. राजगडच्या बुरुजावर एका सकाळी जिजाऊ साहेब बसलेल्या होत्या. महाराज आले, त्यांनी मातेला मुजरा केला, तर त्यांची चिंताक्रांत मुद्रा होती. म्हणून महाराजांनी विचारलं, आऊ साहेब काय? राजमाता जिजाऊ साहेब म्हणाल्या की शिवबा, सिंहगडावर अजून ते हिरवं निशाण फडकतंय, ते मला सहन होत नाहीये. शिवबा म्हणाला, असं का? आत्ताच्या आत्ता सिंहगड जिंकतो. हे होईपर्यंत तिथे तानाजी मुजरा करायला आला. तानाजी आला होता मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला. रायबा त्याने ही चर्चा ऐकली आणि मग तानाजी म्हणाला, आधी लगीन कोंडाण्याचे. हे कथा कादंबरी आणि नाटकांना वगैरे ठीक आहे, खरं म्हणजे तरी ठीक नाही बरं का. कारण इतिहासाचा खोटा अभ्यास करण्याच्या नादात आपण जे खरा ड्रामा, त्यातलं नाट्य आहे, ते खरं म्हणजे आपण हरवतो. आपण हे लक्षात घेत नाही की सिंहगडवर हल्ला करण्याची योजना ही काय शिवाजीची भावुक प्रतिक्रिया होती काय, इम्पल्सिव्ह? की सकाळी सकाळी नुकताच ब्रेकफास्ट झालेला आहे आणि जिजाऊ माता साहेब म्हणतात की आता जाऊन शिवबा आता काय कर, तर लंचची वेळ होईपर्यंत सिंहगड जिंकतो. महाराज म्हणाले, आलोच, आज मला कांदा भाकरी खायची इच्छा ती तयार ठेवा, तोवर मी सिंहगड घेऊन येतो. तेवढ्यात तानाजी तिथे पोहोचला. तर तानाजी म्हणलं, नाही तुम्ही नाही जायचं, सिंहगड जिंकण्याचा कोंढाण्याचा मान माझा आहे. खरं म्हणजे हे बिंडोकपण आहे. कोंढाणा हा ऐन बेचक्यात, पुणे सुभा जो आहे मुघल त्यावेळेस मुघलांच्या ताब्यात, त्याच्या करेक्ट बेचक्यामध्ये कोंढाणा होता. 4 वर्ष तयारी झाल्यानंतर आता प्रतिहल्ला सुरू करायचा होता. आणि पण संभाजी तानाजींनी संरक्षण काढून टाकलं होतं, त्यामुळे त्याच वेळी उदयभानचा घाव पडला. चित्त थरारक आहे. ही कहाणी सांगण्याकरता मी नाही आता कहाणी सांगत आहे, त्याच्या पुढे घडलं ते महत्वाचं आहे. त्याच्या पुढे घडलं ते मराठ्यांच्या इतिहासाचं खरं मोलाचं आहे. कारण तानाजी पडल्याचा पाहिल्यावर मराठा सैन्य पळत सुटलं. आमच्या सैन्याला शतक अनुशतक सवय होती. सरदार पडले, सरदार पडले, सरदार पडले, शब्द पसरला, पळत सुटले सगळे. तानाजीचा भाऊ मध्ये आला, सूर्याजी. काय काळीच पाहिजे नो धाकटा भाऊ. थोरला भाऊ मरून पडलेला दिसतोय. ज्यावेळेच्या समाज व्यवस्थेमध्ये थोरला भाऊ वडिलांसारखा, तो समोर मरून पडलेला दिसतोय. आणि सूर्याजी आडवा आला. सूर्याजीचं तोंडचं वाक्य आहे, तुमचा बाप तिथे मरून पडला आणि पळून कुठे चालला. मग मराठी परत फिरले, लढले आणि सिंहगड जिंकला. म्हणजे नेता पडला की पळ काढायचा नसतो, सेकंड इन कमांड, दुसऱ्याने जागेवर यायचे. पण लढाई लढायची, लढाई जिंकायची. एक मुरारबाजी पडिले म्हणून काय झाले, आम्ही तैसेच आहोत, हिंमत धरून लढतो म्हणून त्याच्या पाठीशी आहे. की महाराजांच्या नंतरही संभाजीचं बलिदान झालं. राजाराम जिंजीला जाऊन 9 वर्ष लढला. आमचा रायगड पडला सुद्धा का? अंध पितुरी, सूर्याजी पिसाळ आणि वतनदारी. तुला पुन्हा वतनदारी देतो. सूर्याजी पिसाळांनीच वाघ दरवाजाची वाट दिली. महाराणी येसुबाईंनी, राजपुत्र शाहू मुघलांच्या कैदेत पडले, राजाराम पळून गेला. पण राजारामाच्या मागे कोण लढले? साधे साधे मावळे. संताजी कोण? धनाजी कोण? महाराजांचा अष्टप्रधान म्हणजे कोण? पण महाराजांनी स्वामी निष्ठेच्या पलीकडे जाऊन ध्येय निष्ठा, हिंदवी स्वराज्यावरची निष्ठा शिकवलेली होती. आपण लढतो ते हिंदवी स्वराज्यासाठी लढतो. आपण लढतो ते संपूर्ण भारत स्वतंत्र करण्याकरता लढतो. ही प्रेरणा मराठ्यांना कळली होती. जगाच्या इतिहासातला एक चित्त थरारक चॅप्टर खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या मागे 27 वर्ष मराठी ज्या पद्धतीने लढलेत त्याच्यात त्यांनी करून दाखवलं. एक मोठा वृक्ष उन्मळून पडला. आम्हाला पराक्रम पुढे चालू ठेवायची सवयच नाही. पण काल परवापर्यंत साधी गावात तलवार चालवणारा संताजी, तो म्हणला मराठ्यांचा सरसेनापती. रात्रीमध्ये 200
मैल घोडदौड करून तो छापा घालत असे. 200-200 मैल. दुसऱ्या महायुद्धामध्ये या प्रकारची प्रचंड वेगवान हालचाल करून हल्ला करणारा हिटलरचा सेनापती प्रसिद्ध होता, त्याचं नाव फील्ड मार्शल रोमेल. आफ्रिकन कोर म्हणून त्याचं सैन्य, आणि ते आफ्रिकेच्या वाळवंटामध्येच लढत होतं. ब्रिटिश आणि अलाइड म्हणजे दोस्त राष्ट्रांना धस्स होतं, त्याला डेझर्ट फॉक्स म्हणत असत. आफ्रिका कोर, फील्ड मार्शल रोमेलचं सैन्य सुद्धा 20व्या शतकातल्या दुसऱ्या महायुद्धात लढताना एकेका रात्रीमध्ये 200-200 मैलाची मजल दरमजल करून दुसऱ्या दिवशी शत्रूच्या सैन्यावर छापा घालत नव्हतं, ते संताजी करत. आणि मुघल फौजेमध्ये भयानक दहशत की हा कधी कुठून उपटेल काय सांगता येत नाही. तो संताजी, तो धनाजी. राजाराम दक्षिणेकडे निघाला, जिंजीकडे. कर्नाटकातल्या एका मुक्कामावरून राजारामाने एक फरमान काढलेलं आहे. हे फरमान काय आहे? राजारामाने फरमान काढलेलं आहे की आपल्याला थोरल्या महाराजांनी शिकवलं हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय. मी कर्नाटकात जिंजीला चाललोय. सरदाराने त्यांनी सांगितलं की तुम्ही जो भाग जिंकून घ्याल तो भाग तुमचा. आणि जिंकून काय काय घ्यायचंय त्यांनी त्यावेळेच्या सगळ्या भारताची वाटणी आहे कर्नाटकच्या मुक्कामातून केलेली. म्हणलं तर हास्यास्पद आहे, पण म्हणलं तर मराठ्यांची जी जिद्द होती पराभवाच्या सावलीमध्ये सुद्धा, ती राजारामाच्या आदेशामध्येही दिसून येते. पुढे राजारामाचा मृत्यू 1700, त्यावेळेस तर मराठ्यांच्या हातात एकही किल्ला नाही. 1700 हे जे वर्ष आहे, मराठ्यांच्या हातात एकही किल्ला नाही. मराठ्यांचे दोघेही छत्रपती गेलेले. तिसरा ज्यांनी व्हायचा तो औरंगजेबाच्या कैदेमध्ये होता. खजिना नाही, लढायला कोणी नाही. त्यावेळेला पदर खोचून उभी राहिली लढायला महाराणी ताराबाई, सून, शिवाजी महाराजांची सून. ताराबाईंनी जी युद्धाची योजना केली ती काय आहे? ताराबाईंनी सांगितलंय की सरदार दाभाडे यांनी गुजरातवर आक्रमण करायचं. सरदार पवार यांनी बुरहानपूर सुभा म्हणजे विंध्य ओलांडून त्यावर हल्ला करायचा. सरदार भोसलेंच्या 2 शाखा होत्या. एका शाखेने नागपूर विदर्भ आणि पूर्व भारतावर जायचं. फत्तेसिंग भोसले यांनी कर्नाटक आणि दक्षिण भारतावर जायचं. ही योजना ताराबाई करते. आणि पुढल्या 4 वर्षामध्ये हे मराठ्यांनी ही सगळी ठाणी जिंकून घेतली. 1704 पर्यंत किल्ले सुद्धा मोकळे झाले. औरंगजेबाने कपाळाला हात लावलाय आणि औरंगजेब खंगून खुलताबादच्या मुक्कामाला 1707 मध्ये औरंगजेब मेला. नेता पडला म्हणून पळ काढायचा नसतो. दिलेली समाजाला प्रेरणा, उभा केलेला हा समाज आपल्याला चित्त थरारक कहाण्या ऐकताना फक्त वाटत राहतं की ह्यातल्या लढाया, यातली युद्ध, मुळातले अर्थ आपण अनेकदा विसरतो. प्रतापराव गुजर बेहलोल खानाचा पराभव केला, त्याला सोडून दिलं. कचाट्यात सापडलेल्या बेहलोल खानाने त्याला कळवलं की माझं चुकलं, मला आता सोड, मी पुन्हा नाही हल्ला करणार. आणि सरनौबत असलेले प्रतापराव गुजर यांना वाटलं की सोडून द्यावं. प्रतापराव गुजर 1672च्या 20 वर्ष आधी 1652च्या आसपास महाराजांच्या सैन्यामध्ये एक साधा शिपाई म्हणून दाखल झाला होता. आणि पराक्रमाने चढत 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 1674 मध्ये तो मराठ्यांचा सरसेनापती होता. आणि त्यांनी बेहलोल खानला सोडून दिलं. महाराजांनी खरमरीत पत्र पाठवलं, सला काय निमित्त केला, का सोडलं? शिवाजी महाराज शिकवत होते की हाती आलेल्या शत्रूला सोडायचं नसतं. शिवाजी महाराज हेही सांगत होते की करार मदार तह करणे हे सरसेनापतीचं काम नाहीये, हे आमचं काम आहे. तू बेहलोल खानला का सोडलं? म्हणून ऐन राज्याभिषेकाच्या उंबरठ्यावर 4 महिने आधी फेब्रुवारी 1674 महाराजांनी खरमरीत पत्र प्रतापराव गुजराला लिहिले. कुसुमाग्रजांच्या कृपेने हा प्रसंग साहित्यामध्ये अजरामर झालेला आहे. वेडात मराठे वीर दौडले सात. तरीही मला हे म्हणायचंय की तरीही या प्रसंगातलं मूळ नाट्य खरं काय ते जरा आपण विसरतोच, ते आठवूया. प्रतापराव गुजर संतापला आणि नेसरीच्या खिंडीच्या प्रदेशात फिरायला जात असताना एकदा लक्षात आलं जंगलात शिकारीला गेला होता, समोरून बेहलोल खानचं सैन्य येतंय. म्हणून संतापाने वेडापिसा झालेला प्रतापराव गुजर तुटून पडला. मग दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, उड्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. ही कविता कुसुमाग्रजांनी लिहायला ते प्रेरणास्थान झालं. पण युद्ध अशी नाही करत. युद्ध गरम डोक्याने, युद्धाचा सेनापतीच 7 सैन्य घेऊन जाऊन तुटून पडतोय, ही शिवाजी महाराजांची शिकवण नाही. शिवाजी महाराजांची शिकवण आणि या प्रसंगातलं खरं नाट्य पुढे यानंतर घडलं. ते आता एक सरदार आनंदराव म्हणून होता, त्यांनी महाराजांना पत्र पाठवलं की सरनोबत गेले, दुःख वाईट झालं, पण आपण काळजी करू नये, बेहलोल खानाचं पारिपत्य आम्ही करू आणि ते करून वेळेत राज्याभिषेकापूर्वी हजर राहू.
आनंदरावने आपल्या सैन्याचे छोटे छोटे भाग केले आणि बेहलोल खानावर हल्ला करायचा. बेहलोल खान उलटा हल्ला करायला लागला की पळून जायचं. हे गनिमी काव्याचं युद्धतंत्र हे ठरवलं. कर्नाटकच्या प्रदेशामध्ये त्याला खेळवत, त्याला लढवत शेवटी बेहलोल खानचा सपाटून पराभव केला आणि राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी आनंदराव मुजरा करायला हजर झाला. सरनोबत पडले म्हणून मराठी सैन्य खचत नव्हतं. आम्ही लढू. खरं जे नाट्य आहे समाज उभं करण्यातलं ते यातलं आहे. आणि आता आपण उरलेल्या भागाकडे वळताना पाहणं की खरं म्हणजे नाट्यमय आणखीन खूप आहे, नुसत्या लढाया नाही आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रशासनात भ्रष्टाचार झाल्याचं ऐकलंय का कधी? शिवाजी महाराजांनी नेमलेले जे पहिले पंतप्रधान पेशवे होते शामराज पंत रांजेकर यांनी एकाची वतन खालसा करण्याकरता खाण्याकरता जंजिऱ्याला मोर्चे लावायचे ठरले होते. तिकडे दुर्लक्ष केलं आणि एका सामान्य माणसाचं वतन त्यांनी खाल्लं. परिणाम महाराजांनी त्यांना पेशवे म्हणजे पंतप्रधान महाराजांचे त्या पदावरनं हाकलून दिलं. मग हे शामराज पंत वशिला लावायला गेले जिजाऊ साहेबांच्याकडे की तुम्ही तरी चिठ्ठी द्या, फोन करा, क्लीन चिट द्या. नाही हे दोषी नाहीच आहेत असं म्हणा. मग जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमा का स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमा ते वाटल्यास तुमचे तुम्ही ठरवा. जिजाऊ साहेबांनी सुद्धा सांगितलं की काही नाही, भ्रष्टाचाराचा आरोप आहे, तुम्हाला पुन्हा पेशवे पदावर नेमता येणार. त्यानंतर शामराज पंत रांजेकरांचा उल्लेख नाही मराठ्यांच्या इतिहासात. त्यानंतर पुन्हा म्हणून उल्लेख नाही. दयामाय नाहीये. संभाजी मामा मोहिते हा मामा पण गोरगरिबांना लुबाडून पैसे खाऊन आदिलशाची सेवा करतो म्हणल्यानंतर कृष्णालाच सामोरा लक्षात ठेवून त्याही मामाचा निपात केलेलाच आहे. इतके किल्ले बांधले महाराजांनी. मला ट्रेकिंग करतो तेव्हा नेहमी प्रश्न पडत राहतो. राजगड पहिला तोरणा जिंकला, त्यावर जो सोन्याचा खजिना सापडला, त्यावरनं राजगड बांधला. केवढं काम आहे होते, केवढं प्रचंड काम आहे. म्हणजे ते बजेट केवढं मोठं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठे काही पैशांचा गैरव्यवहार झालेला आहे किंवा दगडांच्या मध्ये ज्या चिरा भरायच्या त्याच्या जागी कमी काहीतरी थर्ड रेट काहीतरी भरले, त्यामुळे किल्ला पडलाच उद्घाटनाच्या आदल्या दिवशी. त्या राजगड पासून रायगड पर्यंत महाराजांचा जो इंजिनियर आहे, म्हणजे त्याला खरं म्हणजे महाराजांचा चीफ इंजिनियर म्हणा किंवा PWD खात्याचा महाराजांचा सेक्रेटरी हिरोजी इंदलकर, रायगड त्यांनी बांधला. हिरोजी इंदलकरचा बंगला कुठे माहितीये का? हिरोजी इंदलकरनी यातनं कट्स आणि कमिशन्स मध्ये पैसे खाल्ले, सब कॉन्ट्रॅक्टिंग केलं. मला पहिले 2.5% दे तर तुला कॉन्ट्रॅक्ट देतो, बाकी तिकडं तू काम कसंही केलं तरी चालेल. त्यातलं काही येतं का ऐकायला कामावर? किंवा सरदार दरकदारांची भेट व्हायची असेल तेवढे पैसे दे, तुला टॅक्स कमी लावतो. यातलं कुठलं ऐकायला येतं का? भ्रष्टाचार विरोधी, भ्रष्टाचार रहित प्रशासन. जर आम्हाला आज धडा हवा असेल की असं प्रशासन असू शकतं आणि सामान्य नागरिक म्हणून आपल्याला म्हणायचं असेल की असं मिळालं पाहिजे, तर पुन्हा ते शिवाजी महाराजांना लक्षात ठेवूनच मुजरा करत ही मागणी केली पाहिजे. दादोजी कोंडदेव गुरु बाल शिवाजीला शिकवत होते. खेड शिवापूरला भोसल्यांची बाग, सरकारी बाग. एका संध्याकाळी सहज त्या बागेतनं फिरत असताना असा हाताला कैरी लागली. ती दादोजी कोंडदेवांनी तोडली, खाल्ली. आणि जो शिवापूरचा देशपांडे वाडा आहे तिथे वाड्यावर पोहोचेपर्यंत दादोजी कोंडदेवांच्या लक्षात आलं की आपण सरकारी संपत्तीची चोरी केली. काय चोरी केली? एक कैरी. दादोजी कोंडदेव म्हणले का, मी भोसल्यांचा गुरु आहे, तळे राखील तो पाणी चाखील. दादोजी कोंडदेव, आपण सरकारी संपत्तीची चोरी केली, याबद्दल आपण गुन्हेगार आहोत हे लक्षात घेऊन स्वतःला शिक्षा द्यायला निघाले होते. सरकारी संपत्तीच्या चोरीला शिक्षा होती डावा हात कलम करणे. दादोजी कोंडे स्वतःचा डावा हात कलम करायला निघाले. त्यांच्याकडनं न्याय व्यवस्था आणि प्रशासन शिकणाऱ्या शिवाजीला हे कळलं, मध्ये पडला आणि मग शिवाजीने न्यायदान केलं. ते न्यायदान काय आहे की डावा हात तोडण्यामागचं कायद्यामागचं सूत्र काय आहे की जी चोरी केली ती आयुष्यभर लक्षात राहावी. म्हणून पुढे महाराजांनी फरमावलेला न्याय होता की बाई अर्धी कापायची, एक बाई पूर्ण, एक बाई अर्धी. शिवाजीचा गुरु हिंदवी स्वराज्यात वावरणार, तो बाराबंदीची एक बाई पूर्ण, एक डाव्या हाताची अर्धी कापलेली हे लक्षात आणून द्यायला की त्यांनी एक कैरी चोरली. गुन्हा काय? एक कैरी चोरली. आज आम्ही एक कैरी देशाकरता शिल्लक ठेवतो. कुठला तरी म्हणे भारताचा नेता आफ्रिकेतल्या एका देशामध्ये गेला, त्याच्या जो राज्य प्रमुख होता त्याने आलिशान स्वागत बिगत केलं, मोठा खाना झाला, प्रचंड मोठा राजवाडा होता आणि देश तर सगळा गरीब. म्हणून भारताचा जो राजकीय पुढारी होता त्याने विचारलं की तुझा सगळा देश एवढा गरीब आहे, तू हा आलिशान राजवाडा उभा कसा काय केला?
तो म्हणला माझ्याबरोबर येतो. गॅलरीत त्याला घेऊन गेला. म्हणला समोर ते फ्लायओव्हर्स आणि अनेक रस्ते वगैरे असे सगळे दिसत आहेत. तर म्हणलं भारतातला राजकीय पुढारी होता. म्हणलं तो म्हणला दिसतायत. मग या आफ्रिकेतल्या देशाच्या राज्यप्रमुखांनी सांगितलं की 60% ते 40% इथे. काही दिवसांनी आफ्रिकेतला तो राज्यप्रमुख भारतात आला भेटीला. त्यांनी या देशाची स्थिती पाहिली काय येते. पण आमचे पुढारी मोठे 125 कोटी रुपयाच्या घरांच्या मध्ये राहत होते. 5 स्टार 6 स्टार 7 स्टार वगैरे वगैरे. शेवटी त्या ह्या राज्यप्रमुखांनी विचारले तू मला हा प्रश्न विचारला होता, आता माझाही तुलाच हा प्रश्न आहे की कसं काय उभं केलंस. तो म्हणाला इकडे गॅलरीत घेऊन गेला. तो म्हणाला तो समोर रस्ता दिसतोय का तुला, त्यात पूल बांधलेला आहे त्याच्यावर एक. हा आफ्रिकन राज्यप्रमुख म्हणला पूल कुठे पूल. आमचा राजकीय पुढारी म्हणला 0% ते 100%. शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये दिसतो का भ्रष्टाचार. महाराजांनी शेतीची व्यवस्था लावली. हे मोलाचे तर का मोठे. नुसते सैन्याच्या लढायांच्या मागे जाऊ नका. शेतीची व्यवस्था लावली, धरणं बांधली, शेतीला चालना दिली. शेतकरी हा खरा रयत, खरा नागरिक म्हणजे शेतकरी आहे. त्याला सुख दिलं नाही तर या राज्याला आपले अर्थ काय हे त्यांनी करून दिलं. शेतावरची कर पद्धती महाराजांनी अभ्यास करून बसवली. इंग्रजांनी तीच चालू ठेवली. तिचं नाव रयतवारी. प्रशासन कसं चालवायचं की जे आता कलेक्टर्स आणि जिल्हा प्रमुखी कोणी निर्माण केले, कुठून आले, हे महाराजांचं प्रशासन होतं. हिंदवी स्वराज्याचं जे होतं त्याची प्रत्येक प्रदेशाचा एक प्रमुख, त्यांनी प्रशासनाकडे लक्ष द्यायचं. इंग्रजांनी त्या पद्धतीचा अभ्यास करून केलं. पुढचं इंग्रजांच्या ताब्यात राज्य आल्यानंतर वतनदारी रद्द केली. केवढं क्रांतिकारक काम आहे. मध्ययुगीन सरंजामशाहीची व्यवस्था वतनदारी रद्द केली. ती वतनदारी पुन्हा निर्माण करावी लागली महाराजांच्या मागे. आणि मग त्या वतनाकरता हिंदवी स्वराज्याचे सुद्धा प्राण घ्यायला, कंठाचे आणायला ते तयार होते. महाराजांचे आज्ञापत्र प्रसिद्ध आहेत, पण किती सूक्ष्म विचार करू नये. आपल्या सेनेला महाराज सांगतायत की सामान्य जनतेकडनं सैन्याने धनधान्य विकत घ्या, बाजारभावाने विकत घ्या, लुबाडू नका. बाजारभावाने विकत घ्या. शेतांची नासाडी करू नका. न पेक्षा लोक म्हणतील यापेक्षा मोगल बरे. म्हणजे एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता आणू आणि 40 वर्ष तुम्ही खाल्लं तर 4 वर्ष आता आम्हालाही खाऊ द्या. याला हिंदवी स्वराज्य म्हणत नाही. सामान्य जनतेला त्रास देऊ नका, त्यांची शेतं तुडवू नका. आरमार, एक तर आरमार उभं केलं पाहिजे. हे मध्ययुगात कळलेला एकमेव राजा आमचा येतात देशी आरमार. आरमारांच्या करता सागवानी लाकूड पाहिजे, जंगल तोडायला पाहिजेत. महाराजांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय की एक झाड तोडलं तर 10 झाडं लावा. आणि ते जर खासगी मालकीतलं झाड असेल तर मालकाच्या परवानगीने तोडा आणि त्या मालकाला त्या लाकडाचा बाजारभाव द्या. इतका सूक्ष्म विचार प्रशासनाचा करून जी राजकीय क्रांती घडवून आणायची ती रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ. मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे की खरं म्हणजे भारताची खरी राजकीय, राजनैतिक, पॉलिटिकल परंपरा ही खरं म्हणजे कायद्यासमोर सर्व समान ही आहे. आणि शब्दांचे भोळ घालायचे नसले, नीट अर्थ लक्षात घ्यायचे असले तर सेक्युलर या शब्दाचा जो खरा अर्थ आहे, सेक्युलर शब्दाचा अर्थ काय, दुसरा जो एक अर्थ आहे तिकडे आपण कदाचित 10 मिनिटात जाऊ. सेक्युलर शब्दाचा पहिला अर्थ आहे राजसत्ता सामान्य जनतेमध्ये जाती धर्म पंथावरनं भेद करणार नाही. वेद उपनिषदांच्या पासून, रामायण महाभारताच्या पासून, चाणक्याच्या अर्थशास्त्रापासून शिवाजी महाराजांच्या पर्यंत सर्व जणांना राजसत्तेला इथल्या विचारवंतांनी, इथली कॉन्स्टिट्यूशन हा शब्द वापरायचं सांगितलेलं कर्तव्य आहे की राजा हा पालक आहे. सर्व जनता ही त्याची मुलं आहेत. ती कोणी हिंदू असेल, मुस्लिम असेल किंवा बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, ज्याला त्याला आपापल्या धर्माचा पाठपुरावा करण्याचा पूर्ण हक्क आहे. उलट तो सुखाने त्याला करता यावा हे राजाचं काम आहे. खरी भारतीय आणि मी जबाबदारीची जाणीव ठेवून शब्द वापरणारे खरी हिंदू परंपरा ही सर्व जनतेला न्यायासनासमोर, राजसत्तेसमोर समान मानण्याची आहे. रूल ऑफ लॉ, इक्वालिटी बिफोर लॉ. चाणक्याचं अर्थशास्त्र काढून पहा. समान गुन्ह्याला समान शिक्षा. ती चातुर्वर्ण्यानुसार फरक नाही की ब्राह्मणाला वेगळी, क्षत्रियाला वेगळी, वैश्याला वेगळी, शूद्राला वेगळी किंवा काही ठिकाणी उलट नाही. समान गुन्ह्याला समान, कायद्यासमोर सर्व समान. आपण जी शिस्त घालून देतो त्यानुसार आपले सहकारी काम करतायत का नाही ते पाहायला महाराज जात असत.
आपल्याला बहुधा ती प्रसिद्ध गोष्ट माहिती असेल किंवा नसेल, लहानपणी पाठ्यपुस्तकांमध्ये होती. अलीकडे सेक्युलरिझमच्या खोट्या चुकीच्या समजुतींच्या पायी अशा कविता बहुधा सिलेबस मधून काढून टाकलेल्या असतात. सावळ्या तांडेल, रात्री सूर्यास्तानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद झाले पाहिजेत आणि ते उद्या सूर्योदयापर्यंत उघडता कामा नये. हे तपासायला महाराज वेश बदलून आणि मुंडाचं तोंडाला गुंडाळून गेले घोड्यावर बसून. ड्युटीवर सावळ्यात आणलेला होता. महाराजांनी सांगितलं दरवाजा उघड. तो म्हणला नाही उघडणार. मग महाराजांनी दरडावला आधी की मी अमुक सरदाराच्या गोटातला आहे, मी तमुकाचा आहे, तुझी इथून ट्रान्सफर करीन, गडचिरोलीला पाठवीन वगैरे वगैरे. सावळ्यात आणलेल म्हणला नाही. ती जी प्रसिद्ध कविता आहे, खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या, ती सावळ्यात आणलेलची कविता आहे. महाराज प्रसन्न झाले. पण शेवटची परीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी तोंडाला गुंडाळलेलं मुंडासं काढलं आणि सावळ्यात आणलेलं म्हणले की आता तरी मला सोड, मीच तो ज्यांनी तुझा शिस्त कायदा. सावळ्यात आणलेल म्हणला की महाराज तुम्ही स्वतः असलात तरी तुमच्यासाठी किल्ल्याचा दरवाजा उघडणार नाही. महाराजांच्या मागे हिंदवी स्वराज्य जर टिकलेलं असेल तर ते या शिस्तीने, प्रशासनाची ही शिस्त होती म्हणून टिकलं. साहुकार हे तो राज्याचे भूषण. केवढं महान वाक्य. अध्यापत्रांच्या ट्रेड अँड कॉमर्स, व्यापार. महाराजांचे हिंदवी स्वराज्याची अर्थव्यवस्था लुटालुटीवर आधारित नव्हती. त्यांनी लुटायचं तेव्हा लुटलंच, पण ती मुघली छावणी लुटली. मुघलांना मदत करणारे लुटले आणि तरी काळजी घेतली की जनसामान्यांना त्रास होता कामा नये. पण साहुकार हे तो राज्याचे भूषण. महाराजांची भाषा शुद्धीची चळवळ, राज्य व्यवहार कोश. एक माणूस किती काम करतो. सह्याद्रीचा प्रदेश लक्षात घेऊन निर्माण केलेलं युद्धतंत्र आमच्या सगळ्या मध्ययुगीन इतिहासाचा अर्थ आहे की आम्ही जग कुठं जाते ते लक्षात नाही घेतलं. पानिपतची पहिली लढाई म्हणजे इब्राहिम खान लोधी विरुद्ध बाबर. बाबराचं सैन्य एवढंच, इब्राहिम खानचं मोठं. त्याच्या 1 वर्ष नंतर आता बाबर विरुद्ध राणा संघ ही खांडव्याची कनुआची लढाई 1527. राजपुतांचं सैन्य प्रचंड मोठं, बाबराचं एवढंच. राजपुतांचं 4.5 लाखाच्या आसपास, बाबराचं 40,000. पण बाबराकडे तोफखाना होता, तो भारतीय सैन्याकडे नव्हता. महाराजांनी आरमार सुरू केलं. तोफा गाळण्याचा कारखाना भगवती दुर्ग म्हणजे रत्नागिरीला भगवती दुर्गावर सुरू केला. स्वतःचा तोफखाना, स्वतःचा दारुगोळा. आधुनिक काय तयार होतंय ह्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन आणि इतिहासाचं पारडं फिरवलं. म्हणजे आम्हाला त्यावेळेपर्यंत सवय होती की येणारे मुठभर आक्रमक आमच्या परातभर सैन्याला हरवत असत. आता महाराजांनी जी प्रेरणा निर्माण केली ती एवढेसे मुठभर मराठे जाऊन हजारोंच्या संख्येने असलेल्या मुघल, विजापूर, कुतुबशाही, कोणी सरदार कोणी असं त्यांना हरवत होत. पन्हाळा परत जिंकून घ्यायचा होता 1670च्या नंतर. कोण जिंकेल? कोंडाजी फर्जन म्हणला मी जिंकतो. चित्त थरारक आहे मोहिमेची कहाणी. किती जणांनीशी जिंकला? 60. त्यावेळेला किल्ल्यावर शिबंदी होती 3000 आणि जिंकला सुद्धा कसा? 60 जण घेऊन आधी तो किल्ल्यावर पोहोचला. एक होळी पेटवली आणि बिगुल वाजवणं चालू केलं. ते झोपलेले वगैरे सगळे ड्युटीवर शिपाई बाबूलाल म्हणून होता, तो लांबून ओरडायला लागला की अरे कोण महासिंग फुंक रहा है. त्या पेटलेल्या धडाडत्या चितेच्या प्रकाशामध्ये कोंडाजींनी ओरडून सांगितलं की मराठ्यांचा हल्ला झालाय आणि सगळे तयार व्हा, मग आम्ही हल्ला करतो. 60 जण. विजापूरचं सैन्य पळत सुटलं. लढायलाच उभं राहिलं, पळतच सुटलं. 60. तानाजी सिंहगड परत घेतो 300 विरुद्ध 1,500. एवढ्या मुठभर जणांच्या निशी त्या युद्धाचं नियोजन. म्हणजे आपल्याला शिवाजीने शिकवलं पराजयाचंही रूपांतर विजयामध्ये कसं करायचं. युद्धाचं नियोजन, युद्धशास्त्र, गनिमी काव्याचं हा प्रदेश लक्षात घेऊन हे सगळं ऐकताना आपण विसरतो की महाराजांनी खडं सैन्य उभं केलं. प्रोफेशनल आर्मी. इंग्लिश शब्द वापरला म्हणजे काहीतरी आधुनिक वाटेल ना. त्यावेळेपर्यंत खडं सैन्य ही संकल्पना समाजात नव्हती. त्यावेळेपर्यंत कल्पना होती की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये तलवार असते, शिलेदार किंवा बारगीर. बारगीर म्हणजे लढायचं झाल्यावर तो फौजेत भरती होतो कोणत्या तरी सरदाराच्या, त्याला घोडा देणे, त्या घोड्याला खोगीर आणि तलवार हे काम त्या सरदाराचं, म्हणून तो बारगीर. शिलेदार स्वतः म्हणजे त्याचा स्वतःचा घोडा, खोगीर आणि तलवार घेऊन तो सैन्यात दाखवली, त्याला म्हणायचं शिलेदार.
पण फ्युडल मध्ययुगीन सरंजामशाही व्यवस्था होती. आर्थिक बाबतीत सुद्धा वतनदारी रद्द करणाऱ्या शिवाजी राजांनी खडं सैन्य उभं केलं आणि शिवाजीच्या सैनिकांचे पगार त्यावेळेच्या भारतामध्ये सगळ्यात उत्कृष्ट होते. म्हणजे हिंदवी स्वराज्याची सेवा करा म्हणजे त्यागच करा आणि हातावर पोट घेऊनच लढा वगैरे नाहीये. उत्तम लढा, पण तुम्हाला मिळणारा पगार हा त्यावेळेच्या समकक्ष त्या चर्चा होऊन झालेले निर्णय आहेत की आता आपल्या इथे पगार किती ठेवायचा, या चर्चा होऊन झालेले निर्णय. किती भविष्य काळावर नजर की पुढे आपला मुख्य शत्रू असणारे मुघल, मग विजापूरच्या बादशाची भांडण तूर्त मिटवा, दक्षिणीयांची बादशाही दक्षिणीयांचे हाती आहे, हे राजकारण किंवा राज्याभिषेकानंतर केलेली दक्षिण दिग्विजयाची स्वारी जिंजीपर्यंत कशासाठी हो? आता आपल्याला इतिहासातल्या दस्तऐवजांनी सांगितलंय की आज ना उद्या औरंगजेब सर्व सैन्यानिशी हल्ला करणार हे लक्षात घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या 3 फळ्या उभ्या केल्या. एक होती सह्याद्री, दुसरी होती आरमार आणि तिसरी होती पार झिंजीपर्यंत पसरलेली. की औरंगजेब जर सर्व सैन्यानिशी चाल करून आला आणि हा जो सह्याद्रीचा टिसभर भाग आहे त्याला तो सोसवेनं हल्ला तर युद्ध पसरवा, युद्ध क्षेत्र व्यापक करा, डिफ्यूज म्हणजे विस्तृत, विखरेल, औरंगजेबाचं सैन्य विखरेल, ते विखरा. पुढे मराठी त्यानुसार लढले. अलीकडच्या काही दस्तऐवजांनी तर सुरतेच्या छाप्याची अजब अद्भुत अतर्क्य एक नवी कल्पना पुढे आणलेली. ती काय आहे तर महाराजांचा प्लॅन होता की जर औरंगजेब सर्व सैन्य घेऊन विंध्य ओलांडून दक्षिणेकडे उतरला तर आरमाराने सुरतेवर जायचं. डोळ्यासमोर भारताचा नकाशा ना, सुरतेवरनं पूर्वेकडे बुऱ्हाणपूर ताब्यात घ्यायचं आणि औरंगजेबाचा सप्लाय तोडायचा. वरचा प्राण वर, खालचा खाली, या दूरदृष्टीने करून सुरतेवरच्या आधी झालेले 2 छापे आरमार बांधणे. महाराजांच्या मराठ्यांच्या आरमारांनी जाऊन आखाती देशात छापे घातलेले. अरब चाचे असत, त्या अरब चाच्यांचा बंदोबस्त केलेला आहे. आरमाराचं महत्व ओळखणारा राजा, एवढ्या दूरदृष्टीचा राजा, आणि मग एक युद्ध कौशल्य महाराजांच्या मागे मराठ्यांनी शिकले. काय शिकले? किल्ला लढवायचा. तो वेढा घालून बसलेला सरदार असेल, आतल्या किल्लेदाराला ज्या दिवशी लक्षात येईल की आता येऊन आपल्याला जास्ती लढता नाही येणार आहे, त्यावेळेला खाली त्या सरदाराला निरोप पाठवायचा की मी किल्ला तुला शरण घ्यायला तयार आहे, पण माझ्या 2 अटी. माझ्या माणसांना सुरक्षित जाऊ दिलं पाहिजे आणि मला एवढे पैसे पाहिजेत, 1 लाख, 2 लाख, 4 लाख. तो खाली महिने किल्ले लढवून सुद्धा तो बेजार झालेला असायचा विचारायचा. त्याच्या मागे औरंगजेब लागलेलाच होता की तू परफॉर्मन्स सांग नाही तर तुझा सीआर खराब करतो. एक तरी किल्ला जिंकला का सांग. त्यामुळे त्याला वाटायचं की आपण एक किल्ला जिंकल्याचं जर बादशाला कळवू शकलो तर बरं आहे. तो तडजोडीला तयार व्हायचा तर आपला मराठा सरदार सर्व सैन्यानिशी सुरक्षित बाहेर पडायचा. मिळालेले 1-2 लाख रुपये घ्यायचा, त्याच 1-2 लाखांचा वापर करून पुन्हा सैन्य उभा करायचा आणि येऊन काही दिवसांच्या आतमध्ये पुन्हा तो किल्ला ताब्यात घ्यायचा. 27 वर्ष गनिमी काव्याच्या पद्धतीने या पद्धतीने लढाई चालू होती. शिवाजी महाराजांना मुजरा करत असताना आणि अत्याधुनिक जगातली उदारीकरण, जागतिकीकरण, शास्त्र तंत्रज्ञान हे करत असतानाही आता जेव्हा आपण भारताच्या वैभवाची प्रार्थना एकत्र म्हणू तेव्हा खरं म्हणजे अंतःकरणात ठेवायचा आहे तो श्लोक, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय बोला.